स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो ने आता विचारसागर तरंग 5वा आणि परिच्छेद 31 क्रमांकाचा लय चिंतनाचा प्रकार। विचारसागर तरंग 5वा आणि परिच्छेद 31 क्रमांकाचा लय चिंतनाचा प्रकार। आपण 4 तरंगाचा विचार पूर्ण करून 5व्या तरंगाच्या समारोपाकडे आपली वाटचाल आहे। यामध्ये कालच्या चिंतनामध्ये आपण महावाक्य उपदेशाचा प्रकार हा विचार केला। त्यामध्ये अवांतर आणि महावाक्य असे 2 वाक्य बघितले, कारण 2 आवरण आहेत, त्याकरता 2 ज्ञान पाहिजे आणि ते 2 ज्ञान होणारी ही 2 वाक्य आहे। त्यात अवांतर वाक्य जे जीव जगत परमात्म्याचं स्वरूप वर्णन करतं आणि महावाक्य जीव शिवाचं ऐक्य प्रतिपादन करतं। 4 वेदाचे 4 महावाक्य आणि पंचम वेद जगद्गुरु तुकोबरायाची गाथा त्यातील असणारे 4 महावाक्य म्हणजे संस्कृत 4 महावाक्य आणि प्राकृत 4 महावाक्य याचाही विचार आपण केला। आणि त्या महावाक्याचा विचार करत असताना बंधा कालेपी बंधा भावा असा विषय आपण बघितला। ज्या वेळेला तो स्वतःला बद्ध समजतो त्यावेळेला सुद्धा तो बद्ध नाहीच आहे। मग तो म्हणतो बद्ध जर मी नाहीच आहे तर श्रवणादी साधनं करायची कशाला? तर बद्ध मी नाही हे श्रवणादी साधनं कशा करता? तर मी मुक्त आहे अशा स्वरूपाचा निश्चय होण्याकरता। कारण जीवनमुक्त विद्वानाचा निश्चय काय असतो? त्याच्या निश्चयामध्ये वंद्यापुत्राप्रमाणे जगतच कधी झालं नाही म्हणून जगत करता ईश्वरही नाही। बरं अज्ञानच नाही म्हणून त्याचं निवर्तक ज्ञानही नाही, बंधच नाही म्हणून बंध निवर्तक मोक्ष देखील नाही। मग काय आहे त्याच्या निश्चयामध्ये? न निरोधो न चोत्पत्तीर न बद्धो न च साधका न मुमुक्षु न वैमुक्ता इति एषा परमार्थता। पण मग तो पुन्हा म्हणू लागला, गुरुदेव ज्याला ज्ञान झालं आत्मा नित्यमुक्त आहे त्याचा आत्मा मुक्त आहे, आणि ज्याला अज्ञान आहे त्याचाही आत्मा मुक्तच आहे, मग श्रवण आदी साधने कशाला? तर गुरुदेवाने सांगितलं बरोबर आहे, आत्मा असंग आहे, बद्धाचाही आत्मा असंग आहे आणि मुक्ताचाही आत्मा असंग आहे। पण बद्धाचा आत्मा असंग जरी असला तरी ज्ञान होत नाही तोपर्यंत त्या बाबतीत तो निसंग आहे, आणि त्याचा तो संग करत नाही म्हणजे आत्मत्वाने त्याला जाणत नाही तोपर्यंत तो संसार बंधनातून मुक्त होत नाही। म्हणून तो संसार बंधनातून मुक्त होण्याकरता म्हणून आत्मस्वरूपाचा निश्चय झाला पाहिजे, आणि निश्चय होण्याकरताही श्रवणादी साधना आहे। बंध निवृत्तीकरता श्रवणादी साधना म्हणजे आत्म्याला मुक्त करण्याकरता नाही, तर आत्म्याच्या ठिकाणी जो बद्धतेचा भ्रम झालेला तो भ्रम निवृत्ती करण्याकरताही श्रवणादी साधना आहे, असं गुरुदेवाने त्याला उत्तर दिलं। आणि हे उत्तर दिल्याच्या नंतर आता पुन्हा तो शिष्य शंका घेतो, श्री गुरुदेव त्याला उत्तर देतात आणि त्या उत्तरामध्येच लय चिंतनाचा प्रकार सांगतात। तो प्रकार आपण क्रमप्राप्त पाहूया। ज्यामध्ये 31 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये वर शिष्य बोलतो, त्याखाली श्री गुरुदेव बोलतात। काय बोलतात बघा। शिष्य म्हणतो, महाराज आपण कळकळीने इतके सांगितले खरंच आहे। श्रीगुरु कसे असतात? श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, उदार आणि त्याच्या पुढे आहे कृपाळू। कृ करोतीम पारक्षती, कृपा करतात आणि कृपेने आपल्या शिष्याचं रक्षण करतात, ते कृपाळू असतात। जसं माऊलीच्या बाबतीत नाथबाबा म्हणतात, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, म्हणताय नमस्कार वारंवार। त्यामुळे आपण कृपाळू हा असल्यामुळे आणि शिष्याचा उद्धार व्हावे तुमच्या अंतकरणात तळमळ असल्यामुळे फार कळकळीने तुम्ही ह्या महावाक्याचा उपदेश केला, त्याच्या संबंधी विचार मला पटवून दिला। पण काय करणार? तथापि एवढं जरी आपण सांगितलं तरी माझा तसा निश्चय होत नाही। निश्चयाचे बळ तो कामणे तेच फळ। माझा निश्चय तर मात्र तसा होत नाही। मी अकर्ता अभोक्ता निसंग सच्चिदानंद घन परब्रह्मच मी आहे असा माझा निश्चय होत नाही। याला मी काय करू? म्हणजे निश्चय थोडक्यात ज्ञेय ब्रह्म पेलवण्याचा माझा अधिकार नाही, आणि ती फलश्रुती प्राप्त व्हावी अशी माझी तरी इच्छा आहे। तुम्ही एवढं पोटतिडकीने सांगतात, पण माझा तो अधिकारच नसल्यामुळे अधिकार तैसा दावी याला मार्ग चालत आहे मग कळू येते। अधिकार तैसा करू उपदेश साय ओजेते असं त्याची देव। जर माऊलीची ओवी आपण म्हणत असतो, जे सायाशे स्तन्य शेवी ते पक्वान्य केवी जेवी,
म्हणून बाळकांना द्यावी धनुर्धरा. तुम्ही अध्यात्मज्ञानाचं पक्वान्नाचं भरलेलं ताट माझ्यासमोर वाढून ठेवलं, पण ते खाण्याची योग्यता माझ्याकडे नाही. मग त्याकरता दुसरा काहीतरी उपाय असेल तर मला तुम्ही सांगा. असं म्हटल्याच्या नंतर एक नाथबाबाची ओवी आहे. उत्तमा सहज अवस्था, मध्यमा ध्यानधारणा, कनिष्ठा मूर्तीपूजाच, तीर्थयात्रा धमाधमा, अधमा अधमा. म्हणजे उत्तम असेल तर त्याला ज्ञान मार्ग लागतो, आणि नाही पेलं तर मग खाली खाली येतात. तसं ज्ञेय ब्रह्माचा उपदेश केला, महावाक्याचा विचार सांगितला, पण तो पेलवण्याकरता जी बुद्धीची कुशाग्रता पाहिजे, अंतकरणाचं पावित्र्य पाहिजे, ते या साधकाकडे नसल्यामुळे तो म्हणतो दुसरा काही उपाय असला तर सांगा. श्रीगुरु काय बोलतात बघा. तुझा तसा निश्चय होत नाही. कोणता? असंगो अहम आहे ना, मी असंग आहे, स्वगतसजेती विजयते, संगाने रहित आहे, अकर्ता अभोक्ता आहे, केवळ आहे, एक आहे, दृंगमात्र आहे, सत्सामान्य आहे, असा निश्चय तुझा होत नाही. यास नाविलाज आहे. पण नाविलाज आहे म्हणून गुरुजी त्याचा त्याग करत नाही. बरे, काय हरकत नाही. तुला आता ब्रह्मज्ञानाकरिता जर ज्ञेय ब्रह्म पेलवत नसेल तर मग लय चिंतनाचा मार्ग तुला सांगतो. आणि मग लय चिंतनाचा मार्ग काय सांगतात तो म्हणजे हा 31 क्रमांकाचा परिच्छेद आहे. त्यामध्ये लय चिंतनाचा प्रकार आपण अगदी 3 पद्धतीने सांगितलेला आहे. सूत्ररूपाने, थोडा विस्ताराने आणि अधिक विस्ताराने. तर आपण तिन्ही त्यात पहिल्या एकेकाचा आशय बघून पुढे विषय पाहत चालू, म्हणजे कमी वेळात आपला अधिक विषय पुन्हा होईल. तर पहिला लय चिंतनाचा अगदी खुसकीचा, आपण त्याला म्हणतो शॉर्टकट, अत्यंत जवळचा मार्ग म्हणजे 3 पदार्थ, दिसायला 3, मोजायला 2 आणि असायला 1. दिसायला 3 माया ब्रह्म जगत, मोजायला 2 माया आणि ब्रह्म, आणि असायला 1 एकमेव द्वितीयम ब्रह्म. आता दिसायला 3 माया ब्रह्म जगत, हे दिसणारं एक जगत आहे. 2 त्याचं कारण माया आहे, आणि तिचं अधिष्ठान ब्रह्म आहे. आणि त्या ब्रह्मापर्यंत आपल्याला यायचं. मग काय करायचं? दिसायला जगत जे असलं कार्यरूप जगत आहे. आपण ओवी म्हटलं, या कारणे मी पिता, मत ब्रह्म हे माता, अपत्य पंडसुता जगदंबरू. मग जगतरूपी बाळ आहे, परमात्मा पिता आहे आणि माया तिची माता आहे. मग बाळामध्ये माता पित्याच्या गुणाअतिरिक्त तिसरं काय असतं? जगातामध्ये 5 गोष्टी आहेत. आस्ती भाती प्रिय नाम आणि रूप. त्यातला आस्ती भाती प्रियत्व कोणाचं आहे? परमात्मारूपी पित्याचं आहे. नामरूप मायारूपी मातेचं आहे. नामरूप मातेला द्या, आस्ती भाती प्रियत्व पित्याला द्या, जगत संपलं. आता कोण राहिले? 2च, माया आणि ब्रह्म. आणि ती मायासुद्धा कशी आहे? स्वाश्रया स्वविषया, आद्यस्थ आहे. आद्यस्थ पदार्थाला अधिष्ठान अतिरिक्त वेगळी सत्ता नसते. आद्यस्थ माया अधिष्ठान ब्रह्मरूप करा, खाली काय आले? एक ब्रह्म. ते ब्रह्म कोण आहे? मी आहे. म्हणजे त्यालाच म्हणायचं कार्य कारण अधिष्ठान. कार्य कोण? जगत. कारण कोण? माया. आणि अधिष्ठान कोण? ब्रह्म. मग कार्य जगत म्हणताना कार्याची व्याख्या आहे प्राग अभाव प्रतियोगित्वम कार्यत्वम. प्राग अभावाचा जो प्रतियोगी असतो त्याला कार्य असं म्हणतात. म्हणजे ज्याच्या उपस्थितीने प्राग अभावाच्या भावाचा अभाव होतो त्याला कार्य असं म्हणायचं. आता इथे घटाचा अभाव आहे, मग घटाच्या अभावाने युक्त हे भूतल आहे. मग घटाच्या अभावाचा जो भाव आहे, त्या घटाच्या अभावाच्या भावाचा अभाव करायचा असेल तर काय करा? घटाचा भाव करा. घटाचा भाव केल्याच्या नंतर घटाच्या अभावाचा जो भाव होता, त्या घटाच्या अभावाच्या भावाचा अभाव कोणी केला? घटाच्या भावाने. म्हणून प्राग अभावाचा जो प्रतियोगी असतो त्याला कार्य म्हणायचं. जो पूर्वी नसतो पश्चात दिसतो तो कार्य. कारण कशाला म्हणतात? अन्यथा असिद्धत्वे सती नियतपूर्व भावित्वम कारणत्व. जे अन्यथा सिद्ध नाही, कार्याच्या उपस्थितीपूर्वी नियत रूपाने असावं लागतं, त्याला कारण म्हणतात. जसं मृत्तिका काय झालं? कारण. आणि घट काय झालं? कार्य. आणि अधिष्ठान कशाला म्हणतात? विवर्त उपादान कारणात्वम अधिष्ठानात्वम, किंवा आपली सोपी व्याख्या ज्याच्यावर खोटा पदार्थ बसतो त्याला अधिष्ठान असं म्हणतात. मग आता हे 3 गोष्टी झाल्यात. ब्रह्म काय? जगत काय झालं? कार्य. माया कारण आणि ब्रह्म अधिष्ठान. मग कार्य कारणाहून भिन्न नसतं ना, कार्य कारण रूपच असतं. जसं घट मृत्तिकाहून भिन्न आहे. घट उत्पत्तीपूर्वी मातीच होती, त्याची उत्पन्न झाला त्याही वेळेला त्याच्या आतबाहेर मातीच आहे, आणि शेवटी त्याची मातीच होणार आहे. मग कार्यरूप घट कारणरूप मातीहून भिन्न आहे का? नाही. तसं कार्यरूप जगतरूपी घट आहे म्हणा, कारणरूप मायारूपी माताही. मग कार्यरूपी जगतरूपी हा घट कारणरूप मायारूपी मातीहून भिन्न नाही, मग तो मायात मिळावा. म्हणजे कार्यरूप जग कारणरूप मायामध्ये लीन केलं.
आणि कारणरूप माया अधिष्ठान ब्रह्मात लीन करायची, कारण आद्यस्थ पदार्थाला अधिष्ठाना अतिरिक्त स्वतंत्र सत्ता नसते. नव्हे नव्हे भ्रमकाळात आद्यस्थ पदार्थ अधिष्ठानून वेगळा जरी वाटला तर तो अधिष्ठान रूपच असतो. रज्जूवर भासलेला सर्प रज्जूचं ज्ञान झाल्याच्या नंतर कुठे जातो? रज्जूरूप होतो. तसे आद्यस्थ जगत अधिष्ठान ब्रह्मज्ञानंतर कुठे जाईल? ते अधिष्ठान ब्रह्मरूप होईल. म्हणजे खाली काय राहिला आता? फक्त ब्रह्म. आणि ते ब्रह्म कोण आहे? मीच आहे. असा हा लयचिंतनाचा जवळचा मार्ग आहे. ही सूत्ररूपाने लयचिंतन झालं, खूप सूत्ररूपाने. आता थोडासा आणखी याचा विस्तार करायचा म्हटला तर इदम द्राव्यम पांचभौतिकम, हे दिसणारं जगत किती भूताचा परिणाम आहे? 5 भूताचा परिणाम आहे. देहतव 5चे झाले, किंवा पंचमहाभूताचा गोंधळ केला एकीटाई मिळ, लावेला सबळ अहंकार त्या पाठी. हे सगळं जगत पंचमहाभूताचं कार्य आहे. मग जगातामध्ये किती नानात्व दिसतं आपल्याला. गल्लीचं, गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं, वेश, देश, भूषा, भाषा आहे ना, वेशभूषा, भाषा, हे सगळ्याचं नानात्व दिसतं. पण किती नानात्व असलं तरी त्याच्यामध्ये 5 भूताच्या अतिरिक्त काय आहे? प्रत्येक वस्तूत किती भूत आहेत? 5 भूत आहेत. फरक एवढा आहे, काही पदार्थामध्ये एखाद्या भूताचं आधिक्य असतं नाही, इतर भूताचं न्यूनपणा असतो, पण 5 भूताशिवाय तर पदार्थ नाही. जसं खे गच्छती खगाहा, पक्षी आकाशात उडतात, त्याच्यामध्ये आकाश तत्वाचं आधिक्य आहे, पण इतर भूत नाही का त्यात? आहे. जलामध्ये राहणारी जलचर, मासोळे वगैरे यांच्यामध्ये जलतत्वाचं आधिक्य आहे, पण इतर भूत नाहीत काय? आहेत. आपले मनुष्य देहामध्ये पृथ्वी तत्वाचं आधिक्य आहे, पण इतर त्यामध्ये आहेत. म्हणजे जगातला असा कोणता पदार्थ आहे का जो 5 भूताच्या अतिरिक्त त्याच्यात काय आहे? कुठलाच पदार्थ नाही. इदम द्राव्यम पांचभौतिकम, हे सगळं जगतच 5 भूताचं आहे. मग 5 भूताचं असल्यामुळे जगातातला प्रत्येक पदार्थामध्ये जगातातले जे नानात्व दिसतं ते 5 भूतामध्ये लीन करून टाका. जसं की पृथ्वी आहे, मग जसं पृथ्वी आहे तर पृथ्वीचं सगळं कार्य पृथ्वीरूपच आहे. घट, परळ, रांजण, सुगडं, बोळकं, जेवढे काय मातीचे सगळे पाय भांडे असतील ते काय मातीरूप आहे. मग सगळे मातीचे भांड्यातलं नानात्व द्या पृथ्वीत मिळवून टाका, खाली काय राहिली? माती. जलाचं कार्य फेस, बुलबुले, लाटा, तरंग जे काय असेल ते सगळे जलरूप आहे. तेजाचं कार्य जे आपण म्हणतो काय जाठर अग्नी असेल, वाढव अग्नी असेल, जलातल्या पोटात राहणार आपण वाढव अग्नी, जेवढे काय अग्नीचे प्रकार असेल ते सगळे, ठिणगे असेल, मोठ्या निखारे असेल ते सगळे अग्निरूप आहे. वायूचं कार्य, वायूचे वते खारे वारे काय काय म्हणतात ना, पण चक्रीवादळ, शरीरात राहणारा वायू जो प्राण, अपान, व्यान, उदान, समान वगैरे जेवढे काही चक्रीवादळ असेल, वाऱ्याचे, वायूचे जेवढे काही प्रकार असेल कार्यरूपाने तो सगळा वायूरूप आहे. आणि आकाशाचं जे 4थ्या तरंगात पाहिलं, घटाकाश, जलाकाश, मेघाकाश, महाकाश, हे सगळं काय? आकाशरूप आहे. मग सगळं जगातलं नानात्व किती याच्यात येऊन थांबलं? आता पंचमहाभूतात येऊन थांबलं. आणि मग त्या पंचमहाभूत तरी कोणाचा परिणाम आहे? अपंचकृत पंचमहाभूताचा आहे. कारण अपंचकृत पंचमहाभूताचं काय झालं? पुढं पंचकृत पंचमहाभूत झाले. त्याच्या मागेच या तरंगात पंचकरणाचे 2 प्रकार पाहिले होते आपण. प्रत्येक भूत किती आण्याचं म्हटलं तर आपण 16 आण्याचं. 8 आण्याचे 2 भाग करायचे, आणि उर्वरित 8 आण्याचे पुन्हा 2 आण्याचे 4 भाग करायचे, आणि उसनवारीचा व्यवहार करायचा. 8 आणे आपल्या स्वतःकडे ठेवायचे आकाशाचे, त्याचे 2 आणे वायूला, 2 आणे तेजाला, 2 आणे जलाला, आणि 2 आणे पृथ्वीला द्यायचे. आणि तेवढेच त्यांच्याकडनं घ्यायचे, पण त्यांचा भाग घ्यायचा, आपला भाग देऊन त्यांचा भाग घ्यायचा. मग याच्यामध्ये 8 आणे स्वतःचे झाले, 2 आणे, 2 आणे तेज, आपलं वायू, तेज, जल आणि पृथ्वीचे, म्हणजे इतराचे 4 आणे मिळून 8 आणे, स्वतःचे 8 आणे, असं पंचकृत पंचमहाभूत झालं. ते कोणापासून झालं? अपंचकृत पंचमहाभूतापासून. किंवा दुसरा प्रकार पाहिला तर आपण 25 भाग करायचे, स्वतःकडे 21 ठेवायचे आणि 4 इतराला द्यायचे, तेवढीच त्यांची घ्यायची. अशा पद्धतीचं पंचकृत पंचमहाभूत हे कोणापासून बनलेले आहेत? अपंचकृत पंचमहाभूतापासून बनलेले आहेत. मग ते पंचकृत पंचमहाभूत कोणामध्ये मिळवायचे? अपंचकृत पंचमहाभूतामध्ये मिळवायला टाकायचे. आता खाली कोण राहिले? अपंचकृत पंचमहाभूत. आणि त्या अपंचकृत पंचमहाभूतामध्ये कोणती सृष्टी? पंचकृत पंचमहाभूतामध्ये येणारी स्थूल सृष्टी. आता स्थूल सृष्टीमध्ये किती पाहिली होती? 14 भुवन, वर 7, खाली 7. पण हा सगळा भेद संपला, कारण ते कशामध्ये मिळून टाकले आपण? पंचभूतामध्ये. तसं पंचकृत पंचमहाभूत कोणामध्ये मिळवले? अपंचकृत पंचमहाभूतामध्ये. आणि अपंचकृत पंचमहाभूतामध्ये कोणती सृष्टी पाहिली होती? सूक्ष्म सृष्टी. सूक्ष्म सृष्टीमध्ये किती घटक पाहिले होते? 19, 17 किंवा 16. मग त्याच्यामध्ये 5 अंतकरण, ते सत्वगुणाचं कार्य, रजोगुणाचं कार्य, असं शरीर पाहिलं होतं, सूक्ष्म शरीर.
त्याच्यामध्ये अपंचकृत पंचमहाभूताचं मिलित सत्वांशाचं अंतकरण आणि स्वतंत्र स्वतंत्र सत्वगुणाचं ज्ञानेंद्रिय. मग ते काय करायचं, सत्वगुणामध्ये मिळवून टाकायचं. अपंचकृत पंचमहाभूताचं मिलितांशाचा प्राण आणि स्वतंत्र म्हणलं का ते कर्मेंद्रिय, ते त्याच्यात मिळवून टाकायचे. खाली काय राहिले, फक्त अपंचकृत पंचमहाभूत. बरं, ते सुद्धा त्यांच्यामध्ये कार्यकारण भाव आहे, तेही कारणापासून जन्माला येतं. मग पहिलं आहे आकाश, आकाशापासून वायू, वायूपासून ते, त्याच्यापासून जल, जलापासून पृथ्वी. ती पृथ्वी उचलायची, जलात बुडवायची. जल अग्नीवर बाष्पीभवन करायचं, अग्नी तेजात मिळायचा, वायूत मिळवायचा, वायूत विखरून टाकायचा आणि वायू आकाशात. आणि ते आकाश कोणाचा भाग आहे, प्रकृतीचा, त्यालाच प्रधान म्हणतात. तिची वेगवेगळी नावं आहेत. ते प्रधानी चैतन्याची शक्ती आहे, ते चैतन्यात मिळवायचं. आणि चैतन्य ब्रह्म ते कोण आहे, मीच आहे. असा लय चिंतनाचा हा थोडासा विस्तृत भाग आहे. आता हा एकदम आपल्याला जरी काही गोष्टी लक्षात आल्या, काही नाही आल्या, तर पंक्तीमध्ये त्याला अगदी स्पष्ट होतील. बघा, आपण वाचूया. बघा, लय चिंतनाचा प्रकार. ज्याप्रमाणे मृत्तिका कार्याच्या आत बाहेर मृत्तिकाच असते. मृत्तिकेचं कार्य कोण, उदाहरणार्थ बोला घट. त्या घटाच्या आत बाहेर कोण आहे, माती आहे. घटाच्या आत बाहेर माती, अगोदर माती होती, शेवटी तिची माती होणार आहे. ज्या वेळेला आपण घट म्हणतो त्याही वेळेला कोण आहे, खरं तर मातीच आहे. आपण हात लावतो मातीला आणि म्हणतो घट, कारण त्या मातीला दिल्या आकाराला नाव आलेलं आहे ते घट. पण त्याच्या अगोदर माती होती, नंतर माती होणार आहे, त्याच्या आत बाहेर मातीचे, म्हणून त्याला घट म्हणायचंच नाही. त्याच्यात काय पाहायचं, मातीच बघायची, मृत्तिकाच बघायची. म्हणून म्हणतात बघा, मृत्तिका कार्याच्या आत बाहेर मृत्तिकाच असते. म्हणजे मृत्तिकेची घटाआधी सर्व कार्य कशी आहेत, मृत्तिका स्वरूपच आहेत, हे एक बुध झालं. दुसरं, जलाचं कार्य सर्व जलरूप आहे. मग जलाचं कार्य कोण, फेश, बुलबुले, लाटा, तरंग आहे ना, त्यात सुनामी लाटा, मोठ्या लाटा, छोटा लाटा, हे सगळं काय आहे, जलरूप आहे. मग त्याच्यामध्ये वेगळं काय म्हणायचं नाही, त्यातलं जलमहाभूतच पाहायचं. मग त्याप्रमाणे इतर पाहिलं तर मग तेच आपण म्हटलो, तेजाचं सर्व कार्य काय, तेजरूप आहे. जलाचं सर्व कार्य आपलं वायूचं सगळं काय, वायुरूप आहे. आकाशाचं सगळं कार्य आकाशरूप आहे. म्हणजे किती सगळी सृष्टी गेली, किती भूत राहिले, फक्त 5 भूत राहिले. कारण नियम आहे, कार्य कारणाहून भिन्न नसतं. कार्य शेवटी कारणातच लीन होतं. म्हणजे मातीची किती घड झाले तर शेवटी ते मातीतच लीन होणार आहे. लाटा किती उसळल्या तर शेवटी त्या पाण्यातच लीन होणार आहे. ठिणग्या किती पडल्या तर ते अग्नीतच लीन होणार आहे. वारे किती वाहिले तर शेवटी व्यापक वायूत तो विलीन होणार आहे. आणि आकाशाचे किती प्रकार केले तर ते महाआकाशातच काय होणार आहे, लीन होणार आहे. म्हणजे सगळं ब्रह्मांड संपलं आणि किती राहिलेत भूत, आता फक्त 5 भूत राहिलेत. बोलत चला. म्हणजे काय नियम सांगतात, एकंदर जे कार्य असते ते कारण स्वरूप असते. त्याप्रमाणे सर्व प्रपंचाचे मूल कारण कोण आहे, मग बोला, ईश्वर आहे. जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा ते संस्थापिले, एक विस्वर्गाते धरले सत्ता मात्रे आपुल्या. जयापासून सकळ महिमंडळे झाले, तो एक पंढरीचा राणा नाही अनुमाना सुरतीचे. आणि तो ईश्वर कोणतं कारण म्हटलं तर काय बोलणार आपण, अभिननिमित्त पदांक कारण. कारण आपलं ठरलेलं आहे, माया म्हणलं का परिणामी पदांक कारण, ब्रह्म म्हटलं का विवर्तोपादान कारण, आणि ईश्वर म्हटलं का अभिननिमित्त उपादान कारण. ईश्वरा जगताचं कोणतं कारण आहे, अभिननिमित्त उपादान कारण. मग आताच ठरलं आपलं कार्य कारणरूप असतं. जगत कशात लीन केलं आपण, पंचमहाभूतात. आणि पंचमहाभूत कारणात लीन करायचे, त्याचा निर्माता कोण आहे, ईश्वर. म्हणजे ईश्वर झाला कारण आणि पंचमहाभूत झाले कार्य. मग पंचमहाभूत कोणात लीन करायचे, ईश्वरात. बरं, नाही तरी त्याने त्याच्यात मुखात सगळं ब्रह्मांड दाखवलं की नाही, कोणाला, माता यशोदेला. धावून या धरीला करी बैसवीला मांडीवरी मुख पसरू करणे आ आ हरी तू खोड्या नको करू माझे बाबा. म्हणजे माती खाल्ली नाही खाल्ली, मग त्याला कर नाही, त्याला डर कसला, आ कर नाही म्हणजे मी खाल्लीच नाही तर आ का करे. मारवाया तिने उगारिली काठी, मग भुवने त्या पोटी 14 देखी. मग तिच्या त्या माता यशोदेला भगवान परमात्म्याने 14 भुवनाचं दर्शन दिलं. कारण कारण रूप तो आहे ना. मग ते कार्य सगळं ते अनंत ब्रह्मांडे एका रूमी ऐशी दिले, अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक नंदागिरी. म्हणून सगळं पंचमहाभूत सगळं जगत आपण पंचमहाभूतात लीन केलं. आणि पंचमहाभूताचं कारण तरी कोण, ईश्वर. ते ईश्वरात लीन करायचं. तो ईश्वर कोण आहे, मीच आहे. माझ्या अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुणी ममिरुती देवी कुबेरेई तैसेची. किंवा तो सांगतो ना, ममय वंशो जीव लोके जीवभूत सनातना मनुष्यष्टाने इंद्रियाने प्रकृतीस्थाने कर्षी येते. किंवा आपल्या गीतेत मध्य परतरम नांद्यात किंचित असते धनंजय मयी सर्व मिदम प्रोतम सूत्रे मणी गणायो. कारण मी जर ब्रह्म असेल तर ईश्वराचं अधिष्ठान कोण आहे, मीच आहे. मग आता सगळं ब्रह्मांड कशात लीन केलं बोला, पंचमहाभूतात. पंचमहाभूत कशात लीन केले, या ईश्वरात. आणि तो ईश्वर कोण आहे, मी आहे. मग खाली कोण राहिला तर मीच झालं ना ब्रह्मज्ञान. पण हे कोणतं चिंतन आहे, लय चिंतन आहे. ठीक ना. बघा
म्हणजे कार्याचा कारणात आणि कारणाचा अधिष्ठानात. बघा कुठून कुठपर्यंत आलो आपण. एकंदर जे कार्य असते ते कारणरूप असते. त्याप्रमाणे सर्व प्रपंचाचे मूळ कारण बोलत चला कोण? ईश्वर आहे. आणि म्हणून सर्वच प्रपंच कसा आहे? ईश्वर स्वरूपाहून भिन्न नाही, तो ईश्वर रूपच आहे. खाली कोण राहिला फक्त आता? ईश्वर. ईश्वर स्वरूपच आहे आणि तो ईश्वर देखील कोण आहे? मीच आहे. आता एखादा म्हणेल का हो माझ्या विठोबाचे पद जो अभिलाषी पातकाच्या राशी तुका म्हणे तो भक्तीचा प्रांत आहे आणि हा वेदांताचा प्रांत आहे. बरोबर की नाही? इथे परमात्म्याला मजलागी शरण रिगीची जीवत्वेची अशी धिक या बोनीला जी प्रज्ञा केली. इथे अभेद शरणांगती आहे. म्हणजे तो ईश्वर मी आहे असं म्हणताना ईश्वराला आनंद वाटेल का दुःख वाटेल? बोला ना. आनंद वाटेल. ईश्वराला काय वाटेल? आनंद वाटेल. फक्त भक्तीच्या प्रांतात सुद्धा जाणं म्हणलं तर त्याला आनंदच वाटेल. भेद पाहिला तर आनंद वाटेल का अभेद पाहिल्याच्या नंतर आनंद वाटेल? अहो एखादा मुलगा सुद्धा बापाच्या पुढे जन्माला आला आणि तो बापात आपल्यात भेदच पाहू लागलं, ते बापाला आवडतं का दुःख वाटतं? असं कसं कार्ट म्हणतात. पण तो जर आपल्या वडिलाशी अभेद पाहत असेल तर वडिलाला आवडतं. तर शिव पितामहशे जगतो माता धाता पितामह. परमात्मा हा जगताचा जर जगत पिता असेल तर त्याच्याशी या भक्ताने जर अभेद पाहिला तर त्याला काय वाटेल? आनंद वाटेल. बरं नाही का अभेद? कारण आपण कार्य आहे ना, तो कारण आहे. आणि अगदी वेदांत दृष्टीने आता लय चिंतन चाललं. सगळं ब्रह्मांड पंचमहाभूताचं कारण ईश्वर म्हणून तो ईश्वरात आणि तो ईश्वर देखील मी आहे. कारण मी कोण आहे? ब्रह्म आहे ना. माझ्या अधिष्ठानावर कोण आहे? माझ्या अपर स्वरूप समुद्रावरती जनुत्रंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यममूर्ती देवी कुबेरी तेशीची. म्हणून मी म्हणता नाही छातीकडे हात गेला म्हणजे हा देह मी आहे का? नाही. अधिष्ठान ब्रह्म मी आहे. आणि ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी सगळं जगत काय आहे? कल्पित आहे. ईश्वर संज्ञा सुद्धा शास्त्र सुसंस्कारित जीवाने केलेली ईश्वरवादाची कल्पना आहे. ज्यावेळेला पारमार्थिक दृष्टीने आपण विचार करायला लागतो त्यावेळेला नानात्व सिद्ध होतं का एक ब्रह्मच राहतं आणि एक ब्रह्मापासून मी वेगळा राहतो का मीच ब्रह्म ठरतो? मग मी ब्रह्म ठरल्याच्या नंतर ईश्वराचं अधिष्ठान कोण आहे? मीच आहे. मग ईश्वरा स्वरूपापासून मी वेगळा आहे का ईश्वर माझ्या स्वरूपावर केलेली कल्पना आहे? ईश्वर माझ्या स्वरूपावर केलेली कल्पना आहे. त्यामुळे पाहिलं तर मीच मी आहे. पण हे वेदांताच्या ज्ञानाने जाणलं का लय चिंतनाने जाणलं? हे लय चिंतनाने. मग लय चिंतन सुद्धा आणून कुठे ठेवतं? शेवटी तिथेच आणून ठेवतं, वेदांतातच आणून ठेवतं. म्हणून म्हणतात तो ईश्वर सुद्धा मीच आहे असे समज. यालाच काय म्हणतात? लयचिंतन म्हणतात. त्याचा प्रकार थोडक्यात सांगतो. तो प्रकार कसा आपण जर सूत्ररूपाने पाहिला ना, आता थोडासा विस्तार करतात. बघा स्थूल ब्रह्मांडामध्ये किती भुवनं? 14 भुवनं. आतल वितल तलातल सुतल महातल रसातल पातल हे खालची 7. भूरलोक सोरलोक मोरलोक जनलोक सत्यलोक तपोलोक ही वरची 7 आहे ना. मग अशी 14 भुवनाचं कोण बनलं? हे ब्रह्मांड. ते कोणाचं कार्य आहे? पंचकृत पंचमहाभूताचं कार्य आहे. म्हणजे एकामेकामध्ये मिश्र झालेली जी पंचकृत पंचमहाभूत त्यांचं कार्य म्हणजे दिसणारं ब्रह्मांड आहे. त्यात जेवढे म्हणून पृथ्वीचे कार्य आहे ते पृथ्वी स्वरूप आहे. आता इथं गोलक घ्यायचे. स्थूल सृष्टी बनलं ना, मग त्या इंद्रियाची गोलक. जसं पृथ्वीचं घ्राण इंद्रिय आणि गुद इंद्रिय, तर घ्राण इंद्रियाचं हे गोलक आणि गुद इंद्रियाचं गोलक हे पृथ्वीचं कार्य, ते पृथ्वी स्वरूप आहे. त्याचप्रमाणे जलाचं कार्य म्हणलं तर कोण? रसन इंद्रिय आणि आपलं स्पर्श त्वग इंद्रिय यांचे जे गोलक आहे ते जलस्वरूप आहे. नाही क्षमा करा, जलाचं कार्य म्हणलं का रसन इंद्रिय, बरोबर आहे ना, रसाला चाकतं ते. आणि एक आहे उपस्थ इंद्रिय जे बाहेर जल ढकलतं शरीरातलं नको ते, तर त्याला काय म्हणता येईल? ते जलस्वरूप आहे. आग्नेयचं कार्य नेत्र आणि पाद इंद्रिय गोलक ते अग्निस्वरूप आहे. वायूचं कार्य त्वग इंद्रिय आणि हस्त इंद्रिय ते वायू स्वरूप आहे. आणि आकाशाचं कार्य श्रोत्र इंद्रिय आणि वाघ इंद्रिय आकाश स्वरूप आहे. म्हणजे ज्या भूताचं जे कार्य आहे ना, कार्य कारणात लीन करून टाकायचं. या प्रकाराने ज्या भूताचे जे कार्य आहे ते तत्स्वरूप असते असे काय केले पाहिजे? चिंतन केले. म्हणजे ब्रह्मांडातील सर्व भेद काय होईल? नष्ट होईल. ब्रह्मांडात नानात्व राहील का फक्त आता पंचकृत पंचमहाभूत राहील? फक्त पंचकृत पंचमहाभूत राहील, नानात्व राहणार नाही. आणि पंचकृत पंचमहाभूत शिल्लक राहतील. बघा, आणि ती पंचकृत पंचमहाभूत सुद्धा कोणाचं कार्य आहे? वा, ती पंचकृत पंचमहाभूत देखील अपंचकृत पंचमहाभूताचं कार्य आहेत. म्हणून ती पंचकृत पंचमहाभूत द्या त्याच्यात ढकलून कणामध्ये अपंचकृत पंचमहाभूत म्हणजे थोडक्यात पंचतन मात्रा, म्हणजे एकामेकामध्ये मिश्र झालेले नाही अशा पंचतन मात्रा त्यामध्ये ती लीन करून टाकली. म्हणून ती अपंचकृत पंचमहाभूते आहेत. आता अपंचकृत पंचमहाभूताच्या सत्वगुणाचं कार्य म्हणलं तर अंतकरण आणि ज्ञानेंद्रिय, रजगुणाचं कार्य म्हणलं तर प्राण आणि कर्मेंद्रिय, बरोबर ना. फक्त मिलित सत्वगुणाचं कार्य म्हणलं तर अंतकरण, आणि त्याला 4 नावं आली ती मन बुद्धी चित्त अहंकार. आणि ते स्वतंत्र सत्वगुणाचं कार्य म्हणलं का ज्ञानेंद्रिय.
श्रोत्रेंद्रिय, त्वगेंद्रिय, चक्षुरेंद्रिय आणि घ्राणेंद्रिय आणि रसनेंद्रिय ही त्यांची स्वतंत्र सत्वगुणाची कार्य आपण मागे पाहिली सूक्ष्मसृष्टी पाहताना. आणि मिलित रजंशाचं कार्य म्हणलं का प्राण पाहिला होता. त्याला प्राणाला वृत्ती आणि स्थानभेदाने वेगवेगळी नावं येतात. प्राण, अपान, व्यान, उदान, समान. तर त्यावेळेला आपण बघितलं होतं क्षुधा पिपासा ज्याचे धर्महीन हृदय स्थानात राहतो, नंतर मलमूत्र ज्याचे धर्महीन गुद स्थानात राहतो, म्हणजे क्षुधा पिपासा धर्म असून हृदय स्थानात राहणारा प्राण आणि गुद स्थानात राहून मलमूत्र बाहेर ढकलणारा तो व्यान, नंतर नाभी स्थानात राहून भुक्त पित्तांना समान पद्धतीने पोचवणारा तो समान, आणि त्या कंठस्थानात राहून श्वासोश्वास करणारा तो व्यान, आणि सर्व सांध्यामध्ये राहून रसमेल ऑइलिंग करण्याचं काम करणारा तो प्राण आपला, तो काय त्याचं नाव मला वाटतं व्यानच का, हा बरोबर व्यान. व्यान म्हणजे अशी काय झाली पाहिजे, एकंदर आपण हे 5 प्राणाचे कार्य पाहिजे. एकच तो, पण त्याला स्थानभेदाने 5 नाव आली होती. मग तो रजगुणाच कार्य आहे ना, अपंचकृत पंचमहाभूताच्या रजवंशच कार्य, त्याच्यात तो मिळून टाकायचा सामूहिक. आणि स्वतंत्र रजगुणाच कार्य काय सांगितले, ते 5 कर्मेंद्रिय. वाणीने वक्तव्य करतो ते आकाशाच्या स्वतंत्र रजगुणाचं कार्य, मग ते त्याच्यात मिळून टाकायचं. हात हे वायूच्या ते वायूत मिळून टाकायचं. पाय तेजात मिळून टाकायचे. आणि आणखी कोणतं राहिलं कर्मेंद्रिय, बुध इंद्रिय, ते पृथ्वीत मिळून टाकायचं, पृथ्वीच्या स्वतंत्र रजोगुणात. आणि एक राहिलं बघा आता मग शिष्ण इंद्रिय, ते जलात मिळून टाकायचं. अशा पद्धतीने 5 कर्मेंद्रिय ती स्वतंत्र रजोगुणाची ती त्याच्यात मिळून टाकायची. ज्ञानेंद्रिय स्वतंत्र सत्वगुणाची ती त्याच्यात मिळून टाकायची. आणि अंतकरण मिलित सत्वगुणाचे ते त्याच्यात, मिलित रजगुणाचं असेल तर ते त्याच्यात मिळून टाकायचं. म्हणजे अपंचकृत पंचमहाभूत राहिली फक्त. आता सूक्ष्मसृष्टी सुद्धा संपली, लीन केली आपण. ती बघा आता पंक्तीत आणखी स्पष्ट होईल. अपंचकृत पंचमहाभूताचे कार्य आहेत म्हणून ती अपंचकृत महाभूते आहेत. अपंचकृत भूताच्या सत्वगुणापासून, म्हणजे कोणत्या सत्वगुणापासून म्हणायचं, मिलित सत्वगुणापासून. कोण होतं, देहाच्या ज्ञानासाधन अंतकरण, आणि त्याला स्थानभेदाने किती नाव आली, ती वृत्तीभेदाने मन, बुद्धी, चित्त, अहंकार. निश्चय करणारी बुद्धी, संकल्प विकल्प करणारं मन, चिंतन करणारं चित्त, आणि अनात्म पदार्थाचा अभिमान घेणारा तो अहंकार. मग ती सगळी कोणात लीन करायची, त्या अपंचकृत पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशामध्ये. आणि ज्ञानेंद्रिय ही कशामध्ये लीन करायची, ती स्वतंत्र सत्वगुणामध्ये. रजगुणापासून, म्हणजे अपंचकृत पंचमहाभूताच्या मिलित रजगुणापासून काय झाला होता, 5 प्राण एकच, पण त्याला 5 नाव आली. आत्ताच आपण पाहिली, प्राण, अपान, व्यान, उदान, समान. तो रजगुणामध्ये लीन करून टाकायचा. आणि कर्म इंद्रिय तर ती स्वतंत्र रजगुणामध्ये त्या भूताच्या लीन करून टाकायची. म्हणून ही सूक्ष्मसृष्टीसुद्धा अपंचकृत भूत स्वरूपच आहे. ती सुद्धा अपंचकृत भूताच्या कार्य असल्यामुळे ती अपंचकृत भूतामध्ये सूक्ष्मसृष्टी लीन केली. अगदी सरळ बघा, स्थूल सृष्टी पंचकृत पंचमहाभूतामध्ये लीन करायची, आणि सूक्ष्मसृष्टी अपंचकृत पंचमहाभूतामध्ये लीन करायची. आणि स्थूल सृष्टी पंचकृत पंचमहाभूतामध्ये लीन केली तर ती पंचकृत पंचमहाभूत अपंचकृत पंचमहाभूतामध्ये लीन करायची. आणि अपंचकृत पंचमहाभूताची जी सूक्ष्मसृष्टी आहे ती अपंचकृत पंचमहाभूतामध्ये लीन केली, तर आता खाली काय राहिले, फक्त अपंचकृत पंचमहाभूत, कंसात पंचतन मात्रा. मग त्याच्यामध्ये सुद्धा आकाशापासून कोण झालेला आहे, वायू, वायूपासून जल, जलापासून तेज, आणि तेजापासून पृथ्वी. आपला आकाशापासून वायू, वायूपासून तेज, तेजपासून जल, आणि जलापासून पृथ्वी. मग ती पृथ्वी कोणात मिळून टाकायची, जलात. जल तेजात, अग्नीत, आणि अग्निनाम तेज वायूत, आणि वायू आकाशात, आणि आकाश मायेत, आणि माया ब्रह्मात, आणि ते ब्रह्म मी. असं लय चिंतन आपल्याला इथे सांगतात. कसं बोलतात बघा. आता म्हणून ही सूक्ष्मसृष्टी अपंचकृत भूत स्वरूपच आहे असे चिंतन करावे. आता बघा, फक्त अपंचकृत भूतेच खाली राहिली. आता ते शेवटचं भूत कोण, मग पृथ्वी. बघा, आणि पृथ्वी जलाचं कार्य म्हणून ते जलस्वरूप करा. आलं. जल तेजाचं कार्य म्हणून ते तेज स्वरूप करा. तेज वायूचं कार्य म्हणून ते वायू स्वरूप करा. बोलत चला. आणि वायू आकाशाचं कार्य म्हणून ते आकाश स्वरूप असे चिंतन करावे. अगदी सोपं. इकडे बघा एक मिनटं. आपलं शरीर तरी कशापासून बनलेलं आहे, पंचमहाभूतापासून. म्हणून आपल्याला प्रॅक्टिकली आपल्या शरीरात सुद्धा वेळोवेळी हे पंचमहाभूताचा साक्षात्कार होतो, कारण ते पंचमहाभूताचंच कार्य आहे. आपण धावतो, पळतो कुठे, आकाशामध्ये. म्हणजे झाला आकाश आपल्याला शरीरातला अनुभवायला भेटलं.
आकाशापासून वायूची निर्मिती कशी होते बघा. धावायला लागलो का हवा निर्माण होते. हवा म्हणजेच वायू. मग शरीरापासून कोण निर्माण झाला? आकाशापासून वायू. आता वायू निर्माण झाल्याच्यापासून त्याच्यापासून तेज कसं होतं? शरीर उष्ण होतं एकदम. आग बाहेर पडते, उष्णता बाहेर पडते. म्हणजे त्या वायूपासून कोण निर्माण झालं? तेज निर्माण झालं. आणि तेजापासून जल कसं निर्माण होतं? लगेच दरदरून घाम येतो अंगात. म्हणजे काय निर्माण झालं? जल निर्माण झालं. आणि जलापासून पृथ्वी कशी? ते तसंच जल थोडंसं राहून गेलं का आपण लगेच असं हात फिरवला की लगेच मळ बाहेर पडतो. मळ म्हणजे पृथ्वी. म्हणजे पंचकृत पंचमहाभूतच कार्य शरीर असल्यामुळे त्याच्यातून सुद्धा हे पंचमहाभूत बाहेर पडतात. म्हणजे आपलं शास्त्र किती हे विज्ञानाचं विज्ञान आहे. म्हणजे इतकं स्पष्ट टळटळीत आपल्याला दाखवलं. आणि कार्य कारणात लीन करायचं आणि अधिष्ठान ते मी ठेवायचं. म्हणजे इतकं सरळ जसं घडतं तसं प्रॅक्टिकली आपल्याला हे सगळ्या गोष्टी दाखवतात. आता त्यात बघा आपण कुठपर्यंत आलो. पृथ्वी कोणात लीन केली बोला? जलात. जल. तेजात. तेज. वायू आकाशात आहे ना. आता आकाश राहिलं. मग आकाश कोणाचं कार्य? प्रधानाचं. म्हणजे कंसात मायेचं. म्हणून ते कोणात लीन करायचं? मायेत. आणि माया कोणाच्या आश्रयावर राहते? ब्रह्माच्या. म्हणून ती कोणात लीन करायची? ब्रह्मात. आणि ते ब्रह्म कोण? मी. झालं लय चिंतन. पण आता त्या मायेचा थोडासा विस्तार करतात. कारण ही माया एकच आहे पण तिला नावं 6 आहे. जसं आत्मा एकच होता पण त्याला मागे बघितलं आपण. आत्मा, प्रत्येक, त्वंपदलक्ष, कुटस्थ अशी वेगवेगळी त्याला नावं आली. तसं माया ही एकच आहे पण या मायेला काय करतात? वेगवेगळी नावं येतात. कोण? जसं स्त्री एकच असते पण पतीच्या दृष्टीने पाहिलं तर पत्नी आहे. आपण मागे बोललो. पुत्राच्या दृष्टीने पाहिलं तर माता आहे. तिच्या वडिलाच्या दृष्टीने पाहिलं तर कन्या आहे. तिच्या जावाच्या दृष्टीने पाहिलं तर नाही, तिच्या दिराच्या बायकोच्या दृष्टीने पाहिलं तर जाऊ आहे. आणि तिच्या भायाच्या दृष्टीने पाहिलं तर काय म्हणतात त्याला? वहिनी. पण दुसरी तिला काय म्हणतात? वहिनीलाच काय शब्द? भाऊजाई आहे ना. म्हणजे एकच स्त्रीला काय आली? वेगवेगळी नावं आली. तसं एकाच्या मायेला काय येतात? उपाधिभेदाने वेगवेगळी नावं येतात. कशी ते देतात बघा आता पुढे. तसेच आकाश हे तमगुण प्रधान प्रकृतीचे कार्य आहे. म्हणून ते कसे आहेत? तम प्रधान प्रकृती स्वरूप आहे. आणि प्रकृती ही कोणाचं काय एक अवस्था आहे बोला? मायेचीच एक अवस्था विशेष आहे. म्हणून ती सुद्धा कशी आहे? माया स्वरूप आहे. आता एकाच प्रकृतीला किती नावं देतात बघा? बोजा. 1 प्रधान, 2 प्रकृती, 3 माया, 4 अविद्या, 5 अज्ञान आणि एक पहिलं सांगितलेलं 6वं प्रधान. अशी किती नावं आहेत? एकंदर तिला 6 नावं. पण एकीला 6 नावं का दिले हो तुम्ही? त्याचे विनाकारण नाही, निष्कारण आहे. त्याची कारण आहेत. तर ते पहिलं कारण नावं देतात कोणतं? प्रधान. मग प्रकृतीला प्रधान कधी म्हणायचं? तर ते सांगतात सर्व कार्य म्हणजे दिसणारं सर्व जगत ब्रह्मांड हे काय करते? आपल्यामध्ये काय करते? लीन करते आहे ना. त्या प्रलयकालीन असणारं तिचं कसं स्वरूप? उदास स्वरूप. म्हणजे कुठलंच कार्य दिसत नाही. त्यावेळेला तिला काय नाव येतं? प्रधान नाव येतं. जसं माऊलीच्या भाषेत बोलायचं झालं तर लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी परतीचे नाम आगरी होई जशी. मिठाच्या हत्तीने केली पाण्यात सोडली जाऊ नये म्हटले बघ किती ठाऊ बघू नये. ती येते का मागं? नाही. ती काय जाते? पाणी रूप होऊन जाते. मग जिकडे तिकडं पाणीच पाणी. तसं जिकडे तिकडे जल प्रलय, तेज प्रलय, असे वायू प्रलयाच्या वेळेला सगळीकडे वाराचा असतो. तेज प्रलय म्हणलं की सगळीकडे अग्नीच असतो. जल प्रलय म्हणलं की सगळं ब्रह्मांड जलरूप होऊन झालेलं असतं. मग असं त्या प्रलयामध्ये काही प्रकार आहेत? नित्य प्रलय, नैमित्तिक प्रलय, आत्यंतिक प्रलय, महाप्रलय. नित्य प्रलय म्हणजे रोज झोपता आपण, तो नित्य प्रलय. नैमित्तिक प्रलय कोरोनासारखी महामारी, प्लेगसारखा आजार आहे ना, भूकंप होतो, किल्लारीचा भूकंप प्रसिद्ध आहे, तर त्याला काय म्हणतात? आपल्याला नैमित्तिक प्रलय. आणि आत्यंतिक प्रलय समष्टी जगाचं प्रारब्ध कर्म भोगून संपल्याच्या नंतर भगवान शंकर तिसरा नेत्र उघडून जो करतात तो काय? महाप्रलय आहे. आणि आत्यंतिक प्रलय ब्रह्मज्ञान झाल्याच्या नंतर दिसतेकाली जगताचा नाहीचा निश्चय होतो. मग जेव्हा दिसलं तरी नाही तर तो दिसतेकाली संसारिक झाला होता हे तो समय मिथ्या वार्ता पुढे होईल बाग होता कदा कालपाती घडेना तो महाप्रलय. आणि त्यावेळेला ही त्या आत्यंतिक प्रलय ब्रह्मज्ञानाने होणार. आणि समष्टी जगाचा प्रारब्ध कर्म भोगून संपल्याच्या नंतर सगळं जगत भगवान शंकर तृतीय नेत्र उघडून जिच्यात लीन करतात. तिचं नाव मायाच. पण त्यावेळेला तिला माया नाही म्हणत. काय नाव येतं? प्रधान. त्यावेळेला तिला काय नाव येतं? प्रधान. ते आलं बघा. प्रधान म्हणजे सर्व कार्य आपल्यामध्ये लीन करून प्रलयकालीन असणारे जे उदास स्वरूप त्यास काय म्हणतात? प्रधान म्हणतात. आता तिचंच नाव काय पुढं काय? प्रकृती. प्रकृतीचं संस्कृत विचार सागरामध्ये त्यांनी गोड व्याख्या केली. प्रकर्षेन यस्मात जगत क्रियते सा प्रकृती. प्रकर्ष करून सगळ्या जगाताची निर्मिती जी करते तिचं नाव काय? प्रकृती. प्रकर्ष करून, कृती म्हणजे करणे, प्रकर्ष करून जगताची निर्मिती करते म्हणून तिचं नाव काय? प्रकृती. अशी एक व्याख्या आहे. आणि इथे दिली बघा. सृष्टी उत्पन्न करण्यास योग्य तमगुण प्रधान स्वरूप त्याला काय म्हणतात? प्रकृती. प्रकृती किती गुणाची आहे?
3 गुणाचे सत्व रज तम. पण त्याच्यामध्ये क्रिया कोणत्या गुणाची काय म्हणत आलो आपण? सत्वगुणाचं ज्ञान, रजोगुणाची क्रिया आणि तमगुणाचा पदार्थ. मग आता सृष्टीरूपाने व्हायचं ना, मग तमगुणाचा जर पदार्थ असेल तर अशा वेळेला ती कोणता गुण वाढावा लागेल? तिच्यात तमगुण वाढावा लागेल. मग 2 गुण खाचं तिने एकधरी उन्नती. सत्व आणि रजाला स्वाधीन घेऊन वाढलेला तमगुण, अशी जी प्रकृतीची स्थिती तिला नाव येतं इथं. म्हणजे अशी जी मायेची स्थिती म्हणा तिला नाव येतं प्रकृती. ठीक ना? बघा, सृष्टी उत्पन्न करण्यास योग्य तमगुण प्रधान स्वरूपाला प्रकृती असं म्हणतात. आणि 3 कोण? माया. मग माया का म्हणतात? अघटित घटना पटी ऐशी माया. अचिंत्य शक्ती असून युक्तीपुढे टिकत नाही, त्यावेळेला तिला माया असं म्हणतात. या मासा माया. या म्हणजे जी मा म्हणजे नाही ती नसताना तिचं विशेष असं आहे का नाही ते दाखवते ना आहे ते झाकवते. तिचं नाव कोण? माया. ज्ञान होण्याच्या पूर्वी कोण नाही कोण आहे? जगत नाही आणि ब्रह्म आहे ना. पण ते काय करते? जगतच आहे म्हणायला लावते, ब्रह्म नाही म्हणायला लावते. मग अशी जी करायला लावते ती कोण आहे? माया. म्हणून तुका म्हणे लासी आणि माया नाचवी ते कैशी. किंवा कबीरदाजी म्हणतात अजब ताडा खा माया का डुबाया परमार्थ सब का. नारद की तो भई नारदी आईशी नोबत गाजी. देवाने सुद्धा सांगो मम माया दैवी यश गुणमयी मम माया दुरत्या मामे प्रपद्यंते माया मे तंत्र येते एक नवलावो. जो की जे तरुण पाहू तो आपाव होय ते ऐका. एकच उपाय येते एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले त्या आईलेची थडी सरले माया जाळ. त्यांना सांगतो मी जे मला भजन करतात प्रमाणम भवाब्दे हृदम मामकाना नेतम भक्कराभ्याम धृतो न तस्मात विधातो वै सत्य धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. भवसागर तरता कार्य करीत सचिंता पैल उभा दाता कटीकर ठेवण्या. तुम्ही एक काम करा, त्याचे पायी घाला मिठी मोलणे घे जगजिटी भाव ऐकासाठी खांदावा आहे आपुल्या. कारण प्रमाणम भवाब्दे म्हणजे तुम्हाला करता माया जर इतकंच आहे, बुडण्याची भीती नाही. अशा पद्धतीने पण कधी त्याचं भजन केल्याच्या नंतर, कारण ती त्याच्या आधी नाही. पती जन्माला माझे उदरी मी झाले तयाची नवरी. अशा पद्धतीची अचिंत्य शक्ती असून युक्तीपुढे टिकत नाही. तिचं नाव काय? माया. म्हणून म्हणतं बघा ज्याप्रमाणे मग माया काय म्हणायचं? ज्याप्रमाणे इंद्रजाल म्हणजे गारुड्याचं खेळ दिशी क्षण भर तैसा संसार दिसत असे म्हटलेला आहे. गारुडी काय करतो? पावसाळ्याच्या काळामध्ये ऊन दाखवतो, उन्हाळ्याच्या काळामध्ये पाऊस दाखवतो. ज्येष्ठ वैशाखात आंबे पाहिजे त्याच्यात म्हणजे द्राक्षे दाखवतो. असं कशाचं काय? नोटाचा पाऊस पाडतो. मग नोटाचा पाऊस पाडतो ते एक पैशाला भीक कशाला मागतो? कारण तो नोटाचा पाऊस दिसायला असेल नाही आणि तो 1-1-2 पैसे घेतो ते दिसायला आहे ना असायला आहे. म्हणजे ते नसणारं सगळं दाखवतो. जसं गारुडी तसंही माया दाखवते. पंचदशकार विद्याराणी स्वामी म्हणतात आस्मिन निद्रापी जीवेशव चेतन स्वप्न गो सृजेत महामाया सृजेत ते वित्तशरण किंमत राहते. आपली 1.5 दमडीची झोप ती आपल्याला स्वप्नामध्ये सगळं ब्रह्मांड दाखवते. मग आपली झोप जरी एवढं काही दाखवू शकते ती ईश्वराच्या मायले दाखवणं काय अवघड आहे? न दाखवलं तर नवल, दाखवणं हे तिचं नवल नाही. सहज ती दाखवते, लीलया दाखवते आणि लीलया नसणारं दाखवते आणि आहे ते झाकवते. अशी जी स्थिती तिची असते त्यावेळेला त्याला काय म्हणतात? माया. म्हणून बघा काय म्हणतात? ज्याप्रमाणे इंद्रजाल विद्येने देश कालादी सामुग्री वाचून. योग्य देश आहे का योग्य काल आहे? काहीच नाही. स्वप्नामध्ये कंटकत हिता किंवा पुरितत नाडी केसाचा सहस्र वैस आणि एका काळात सगळं 100 वर्षाचं सगळं काही ते दाखवते. मग आपल्या त्या निद्रा जशी दाखवते तशी माया सुद्धा दाखवते. तिला देशही योग्य नाही कालही योग्य नाही. देशकाल योग्य देशकाल सामुग्री वाचून दुर्घट म्हणजे मनसापी चिंतितुम अशक्य असे पदार्थाची उत्पत्ती होते. आणि त्याप्रमाणे पुन्हा काय करते? चैतन्य कसं आहे? ब्रह्म कसं आहे? असंग आहे. त्या ठिकाणी स्वगतसाचे ते विजयाती संघ नाही, अद्वितीय आहे. एकमेव द्वितीयम ब्रह्म. अशा ब्रह्माच्या ठिकाणी कंसात ईश्वराच्या ठिकाणी इच्छादी दुर्घट म्हणजे ब्रह्म शब्दाचा वाच्यार्थ घ्यायचा, तत्पदाचा वाच्यार्थ ईश्वर घ्यायचा. तिथे त्या ब्रह्माच्या नाम ईश्वराच्या ठिकाणी इच्छादी दुर्घट पदार्थाची काय करते? उत्पत्ती करते. इच्छा आदी म्हणजे इच्छा, ज्ञान, प्रयत्न हे सगळं त्या ईश्वराच्या ठिकाणी ती निर्माण करते. म्हणजे तीच सगळं करते ना ऐश्वर्य त्याला देते. एकोहम बहुशाम प्रजा एकले न कंटेची म्हणून या येणे केले निर्माण 14 बोने असं सगळं ती निर्माण करते. पदार्थाची उत्पत्ती करते म्हणून तिला काय म्हणतात? माया असं म्हणतात. तिलाच काय म्हणतात पुढे? अज्ञान म्हणतात. का बरं? म्हणजे ब्रह्मस्वरूपाचे आच्छादन करते, त्याचं ज्ञान होऊ देत नाही म्हणून तिला काय म्हणतात? अज्ञान. अज्ञान म्हणजे न कळणं. मग कुठे राहते? ब्रह्माच्याच ठिकाणी राहते. कोणाला जागते? ब्रह्माला. जसं कोणाप्रमाणे? माऊलीच्या भाषेत बाबळीची सारावे हाते पाण्यात वासे आहे ते आभ्रच्या गगन ते सिद्धच की. शेवळ पाण्यावरच राहतं, पाण्याला झाकतं. दुसरं उदाहरण म्हणत असतो घराच्या आसराणीचा अंधार राहतो, घरातल्या पदार्थाला दिसू देत नाही. किंवा ते मृदंग विण्याची खोळ गवसणे त्याच्याच आश्रय राहते त्याचं ज्ञान होऊ देत नाही. तशी मस्व आश्रय स्व विषया त्यावेळेला तिला काय नाव द्यायचं? अज्ञान. कारण ब्रह्माच्या आश्रय राहते ब्रह्माचं ज्ञान होऊ देत नाही म्हणून तिला अज्ञान म्हणतात. आणि अविद्या म्हणजे काय?
ब्रह्मविद्येने नाश पावते म्हणून तिचं नाव काय? अविद्या. अविद्येने ब्रह्मविद्येने नष्ट होते. ब्रह्मविद्या आली का जी विद्यमान राहत नाही म्हणून अविद्या. न विद्या अविद्या, विद्यमान राहत नाही. कोणत्या विद्येने विद्यमान राहत नाही? ब्रह्मविद्येने नाश पावते म्हणून तिचं नाव काय? अविद्या. अविद्या का? न विद्या अविद्या. माऊलीची ओवीच आहे, अविद्येने नावे मी विद्यमानाची नोई स्वभाव आहे ऐशी अविद्याची सोयी सांगत असे. त्याच्यातच अर्थ आहे. न विद्या विद्यमान म्हणजे असणं, न विद्यमान अविद्यमान, न लोपलय नाही तत्पुरुष समास. जी विद्यमान राहत नाही तिचंच नाव अविद्या. पण कधी विद्यमान राहत नाही? ब्रह्मविद्येच्या पुढे तिचं विद्यमानपणा राहत नाही म्हणून तिचं नाव काय? अविद्या. ब्रह्मविद्येने नाश पावते म्हणून अविद्या. आणि शक्ती स्वतंत्र कधी राहत नसून चैतन्याच्या आश्रित राहते म्हणून तिचं नाव शक्ती आहे. स्वतंत्र कधीच राहत नाही. कोणाच्या आश्रयात राहते? चैतन्याच्या आश्रयात राहते. जशी आपली शक्ती. आता एखाद्याला पॅरालिस झाला तरी बॉटल तरी अशी उचलता येते का त्या हाताने? ज्याला झाला त्या हाताने नाही. मग जी त्याच्यातली शक्ती काय झाली? क्षीण झाली, दिसत नाही ती. मग ती शक्ती आता दिसते का वेगळी? दिसत नाही, पण ती कार्य प्रगट होते. उचलला त्या अर्थी हातात शक्ती आहे, बोलतो त्या अर्थी वाणीत शक्ती आहे, पाहतो त्या अर्थी डोळ्यात शक्ती आहे. मग ती शक्ती म्हणून वेगळी दिसते का? दिसत नाही, पण मानावी लागते की नाही? मानावी लागते. तसं ब्रह्मचैतन्याच्या आश्रयात राहते. स्वतंत्र कधी राहत नाही, ब्रह्मचैतन्याच्या आश्रयात राहते आणि उत्पत्ती आदी सगळे कार्य करते. अशी ज्या वेळेला ती माया करते त्यावेळेला तिला काय म्हणतात? शक्ती असं म्हणतात. आता ती शक्ती ब्रह्माच्या ठिकाणी, इथला नाही पण संस्कृत विचार सागरातला 1 मिनिटातला विषय. ती शक्ती कोणाच्या आश्रयात राहते? आत्ताच म्हणलं आपण ब्रह्माच्या. पण मग ती शक्ती ब्रह्माशी भिन्न आहे का अभिन्न आहे का भिन्न आहे असा प्रश्न विचारला. बघा, ती शक्ती ब्रह्माशी भिन्न आहे का अभिन्न आहे का भिन्न आहे? कारण इथला विषय हा नाही, याने दिला नाही, पण संस्कृत विचार सागरात विचार आला. तर ती ब्रह्माशी भिन्न आहे म्हणता येत नाही. कारण ती ब्रह्माशी भिन्न आहे म्हणलं तर अद्वैत प्रतिपादन करणाऱ्या श्रुतीला विरोध येईल. कारण शक्ती एकम ब्रह्म दोन, द्वैत येईल ना. मग अद्वैत प्रतिपादन करणाऱ्या श्रुतीला विरोध येईल म्हणून भिन्न म्हणता येत नाही. म्हणजे मग अभिन्न म्हणा. अभिन्न म्हणलं तर ब्रह्माची शक्ती असा व्यवहार होणार नाही. माझा मोबाईल कधी म्हणेल माझ्यापासून भिन्न असेल तेव्हा का अभिन्न असेल तेव्हा? हा माझा चष्मा कधी म्हणता येईल? तुम्ही आहे का माझ्याहून भिन्न आहे ना? माझ्याहून भिन्न असेल तर मग माझा चष्मा म्हणता येईल. तू माझ्या असेल माझा कसं म्हणते आहे ना? मग ती चैतन्याची शक्ती म्हणलं तर चैतन्य कशी पाहिजे? भिन्न पाहिजे आहे ना. आणि जर भिन्न खरंच ती भिन्न मानली तर अद्वैत प्रतिपादन करणाऱ्या श्रुतीला विरोध येतो. आणि अभिन्न मानलं तर चैतन्याची शक्ती असा व्यवहार होणार नाही. मग काय आहे? भिन्न म्हणा. पण भिन्न आणि अभिन्न अशा दोन विरोधी धर्म एका अधिकरणात एक वेळेला राहते का? म्हणजे हा आमचा शत्रू मित्र आहे असं म्हणता येईल? ही समोर दिसणारा स्त्री पुरुष आहे असं म्हणता येईल? आता सध्याला रात्र प्रकाश आहे असं म्हणता येईल का? नाही. तसं भिन्न अभिन्न कसं म्हणतात? तर म्हणले भिन्न आहे, पण ती त्याला म्हणतात भिन्न रूप आध्यात्मिक तादात्म्य संबंध. आध्यात्मिक तादात्म्य संबंधाने राहते. म्हणजे चैतन्याशी ती भिन्न पण आहे आणि अभिन्न पण आहे. म्हणजे ती वास्तव अभिन्न आहे आणि कल्पित रूपाने भिन्न आहे. कल्पित रूपाने भिन्न असल्यामुळे चैतन्याची शक्ती असा व्यवहार होतो आणि वास्तव अभिन्न असल्यामुळे द्वैत निर्माण होत नाही. असा भिन्न रूप म्हणजे अनिर्वचनीय भेदाभेदरूप तादात्म्य संबंध. पण वास्तव भेद म्हणलं तर त्याला प्रमाण भेटत नाही आणि पूर्णचा अभेद मानला तर चैतन्याची शक्ती असा व्यवहार घडत नाही. मग त्याच्याकरता त्याला काय म्हणतात? भेदाभेदोन विलक्षण अनिर्वचनीय तादात्म्य संबंधाने ही शक्ती चैतन्याच्या ठिकाणी राहते, वेगळी दिसत नाही. मग भेदाभेदोन विलक्षण का? जरी दिसायला भेद असला तरी असायला अभेद आहे, जरी असायला अभेद असला तरी दिसायला भेद आहे. मग वास्तव अभेद आणि कल्पित भेद. मग कल्पित भेद असल्यामुळे चैतन्याची शक्ती असा व्यवहार घडतो आणि वास्तव अभेद असल्यामुळे ब्रह्माला ती द्वैत निर्माण करत नाही. अशी ब्रह्माच्या ठिकाणी भेदाहून विलक्षण का? वास्तव अभेद म्हणून, आणि अभेदहून विलक्षण का? कल्पित भेद म्हणून. असा भेदाभेदून विलक्षण अनिर्वचनीय तादात्म्य संबंधाने ही चैतन्याच्या ठिकाणी कोण राहते? शक्ती. ती त्याच्याहून वेगळी दिसत नाही. जसं पुरुषाच्या ठिकाणी असणारी शक्ती कर्तृत्व भोक्तृत्व त्याच्याहून वेगळी दिसत नाही पण ती मानावी लागते. तसं ब्रह्माहून वेगळी दिसत नाही पण ती मानावी लागते. पण जरी वेगळी ती म्हणजे मानली तरी ती वेगळी सिद्ध होते का? वेगळी सिद्ध होत नाही. म्हणून जसं आपली सावली आपल्याहून वेगळी सिद्ध होत नाही दिसली तरी, तसं चैतन्य शक्ती चैतन्य ब्रह्मतेची माया तिची ब्रह्म. अंग आणि छाया जळापरी तोडिता न तुटे सारिता निराळी लोटांगण तळी हरपेते. अशा रूपाने पाहिलं तर आपण कुठपर्यंत आलो?
सगळं ब्रह्मांड पंचमहाभूतात, ते पंचमहाभूत अपंचकृत पंचमहाभूतात, अपंचकृत पंचमहाभूतातली सूक्ष्म सृष्टी पंचकृत पंचमहाभूतात. मग पृथ्वी तन्मात्रा जलात, जल तन्मात्रा तेजात, तेज तन्मात्रा वायूत, वायू तन्मात्रा आकाशात, आकाशाची निर्मिती करणारी ही प्रधान. आणि प्रधानाचे किती भेद? पहिलं प्रधान 2, प्रकृती 3, माया 4, अज्ञान 5, अविद्या 6, शक्ती. आणि शक्तीच्या ह्या सगळ्या भाग सुद्धा कोणाचे? प्रधानाचेच आहेत, म्हणून ते प्रधान स्वरूप. आणि ते प्रधान ब्रह्मस्वरूप, आणि ते ब्रह्म मी. तेवढंच आता राहिलं दोन, तर तेवढे 2 शब्द बघा. मग या रीतीने प्रकृती आधी कोणाचे भेद आहे? बोला, प्रधानाचेच भेद आहे. म्हणून ते कसे आहेत? प्रधान स्वरूप आहे. ते प्रधान ब्रह्मचैतन्याचे काय आहे? बोला, शक्ती आहे. ते प्रधान सुद्धा ब्रह्मचैतन्याची शक्ती आहे. पुरुषाचे ठिकाणी सामर्थ्यरूप शक्ती जशी पुरुषाहून भिन्न नसते. आपलं सामर्थ्य, बल, जोर, शक्ती आपल्याहून वेगळी दिसते का? बोला, नाही. पण ती वेगळी मानावी लागते की नाही? मानावी लागते, कारण कार्यरूपाने ती प्रगट होते. प्रधानरूप शक्ती ब्रह्मचैतन्याहून भिन्न नाही, चैतन्य स्वरूपच आहे. या रीतीने सर्व अनात्म पदार्थाचा ब्रह्माच्या ठिकाणी काय करायचा? लय चिंतन करून. आणि ते अद्वितीय ब्रह्म कोण आहे? बोला, मी आहे. असे काय करावे? चिंतन करावे. चिंतन का करावे? म्हणजे चिंतन का करावे म्हणजे तुका म्हणे सुखदेह निरसने चिंतने चिंतने तद्रुक्ता. चिंतने सर येतो धन्य धन्य काळ सकळ मंगळ, मंगळाचे संसार सिंधू नाही हरिदासा गर्भवास कायचा नेणती दे. चिंतनाचं महिमा आहे. म्हणून काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. मनुष्याने हवप म्हणत असेल तर त्याने चिंता करावी का? चिंतन करावं. चिंतन करू नये, चिंतन करावं. आपले भोले बाबाचे वाक्य, वा हबप म्हणवतो, देवाचा भक्त म्हणवतो, चिंता करतो, लाज वाटत नाही, मूर्ख कुठला? भोले बाबा म्हणायचे. मग चिंता करू नको, चिंतन कर. चिंतन करशील चमकशील, चिंता करशील चमका निघतील. बाबांचे वाक्य. मग चमका निघू नये असं वाटत असेल, चमकावं वाटत असेल तर चिंता करू नये. काय करावं? चिंतन करावं. काळ सारावा चिंतने. चिंतन केलं पांडवाने. पहाते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठविते. आठविते म्हणजे चिंतन करती. काय झाली? चमकली ना पांडव, अजरामर झाली. आणि चिंता केली दुर्योधनाधिकाने, काळाच्या गर्तेत संपून गेली. म्हणून काय करू नये? चिंता करू नये. काय करावं? चिंतन. कोणतं? कोणतं? लय चिंतन. कोणतं? इथे कोणतं चिंतन करावं? लय चिंतन. तिकडे जर म्हणाल तर राम स्मरा, राम राम स्मरा आधी, लाव करा गाठ घाला मळबंदी, सांडा वाहू या उपदी, लक्ष लावून राहा गोविंदी गा. पण इथे कोणतं चिंतन करावं? लय चिंतन. आणि लय चिंतन करताना कार्य कारणात, कारण अधिष्ठानात, आणि ते अधिष्ठान मी. एवढाच आहे. आणि त्याचा म्हणजे ठोकताळा हा आहे, आणि त्याचा विस्तार हा मध्ये आपण पाहिला तो आहे. पण हे लय चिंतन कोणी करायचं? ते ठळक अक्षरात सांगतात. ज्यास मागे कोणता विचार झाला? आत्ताच महावाक्याचा विचार. मग ज्यास महावाक्य विचार करूनही काय झालं नाही? बुद्धिमांद्यादी प्रतिबंधामुळे ब्रह्माचे आत्मत्वाने कोणते ज्ञान? अपरोक्ष ज्ञान म्हणजेच प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. त्यास हे लय चिंतन रूप ध्यान सांगितलेले आहे. ज्याला महावाक्यानेच अपरोक्ष ज्ञान झालं त्याला लय चिंतन रूप ध्यान करण्याची आवश्यकता नाही. पण महावाक्याचं चिंतन केलं पण त्याला ब्रह्माचं अपरोक्ष ज्ञान झालं नाही, तर त्याला पर्याय हा आहे, त्याने लय चिंतन रूप ध्यान करावं. म्हणजे सोमवार ज्याला आहे ना, म्हणजे आज एकादशी आहे. आज एकादशी असलं का आळंदीत फराळच असतं. पण काही काही महाभाग असे असतात ते आळंदीत येऊन सुद्धा ते एकादशी करत नाही. मग त्यांना कसं उपाशी ठेवायचं? मग एकादशी करतच नसेल तुम्ही तर उपाशी जाण्यापेक्षा मग आता हे कालचं आहे घ्या तुम्ही शिदोरी, आहे ना. तर तसा प्रकार आहे. तसं महावाक्याने लय चिंतन करून सुद्धा, क्षमा करा, महावाक्याचा उपदेश होऊन सुद्धा ज्याला जीव ब्रह्मैक्य अपरोक्ष ज्ञान होतच नसेल तर त्याला पर्याय काय आहे? त्याने कोणतं चिंतन करावं? हे लय चिंतन करावं. मग कार्याचा कारणात, कारणाचा अधिष्ठानात, आणि ते अधिष्ठान मी, असं त्याने लय चिंतन करावं. पण ते लय चिंतन महावाक्याचं श्रवण केलं, एकदा ज्ञानाचं श्रवण केलं, महावाक्याचं श्रवण केलं तर होणारं ज्ञान कोणतं होतं? अपरोक्ष ज्ञान होतं. मग का झालं नाही? उत्तर आहे कशामुळे? प्रतिबंधामुळे. बुद्धिमांद्यादी प्रतिबंध. मग प्रतिबंधामध्ये किती प्रकार असतात? मुख्य 3: भूत, भावी आणि वर्तमान, आहे ना. भूत प्रतिबंध उदाहरण द्यायचं म्हणलं तर लगेच नाव डोळ्यासमोर आलं. कोणता राजा? हरणीगर्भा गेला, जरभरत राजा हरणीगर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. वासनेचा संग होय अंतकाळी, तुकोबरा म्हणतात. तरी तपोबळी जन्मधरी. हरणाचं कसं होईल? हरणाचं कसं होईल? त्यात मरणाचं कसं होईल? विसरून गेले. मृगध्यासेने मला तो मृगत्वची पावला. मग जड भरत, ते मृग आहे ना, असे भरत, जड भरत, आणि त्या मृगाचा असे 3 जन्म त्यांना घ्यावं लागले. कोणता प्रतिबंध? म्हणून बोला, भूत प्रतिबंध. कोणता प्रतिबंध आहे तो? भूत प्रतिबंध आहे.
आणि वामदेवाने श्रवण केलं, मनन केलं, निधिध्यासन केलं, तत्वपदार्थ शोधन केलं, कारण त्यांनी ऐकलं आत्मावारे द्रष्टव्या, श्रोतव्या, म्हणतव्या, निधिध्यासितव्या, पण तरीही ज्ञान झालं नाही. मग एक जन्म घ्यावा लागला. पण पुढच्या जन्मात श्रवणादी साधना केलीच नाही, आईच्या गर्भातच ज्ञान झालं. मग ते कोण भगवान शुकाचार्य, आईच्या गर्भातच ज्ञान झालं, पण जन्म घ्यावा लागला. तो कोणता प्रतिबंध म्हणायचा पुढचा? 5वी प्रतिबंध. हल्ली काय करू, कसं करू, कसं होतं, कसं झालं, वैद्य बाबाचा मंत्र बाबा सांगायचे. अशा चिंतेत मनुष्याचा काळ जातो, चिंतन करत नाही. भूतकाळाची भीती, भविष्यकाळाचं चिंतन, भविष्यकाळाची चिंता, यामुळे वर्तमान काळ व्यर्थ जातो. मग ते कोणतं प्रतिबंध म्हणायचं? तो 22 प्रतिबंध. आणि त्या 22 प्रतिबंध. आणि आता राहायला वर्तमान प्रतिबंध. तो शब्द उल्लेख केला, बुद्धिमांद्य आदी, आदिपदानी सगळीच. मग बुद्धिमांद्य आदी म्हणताना वर्तमान प्रतिबंधामध्ये 4 प्रकार आहे: कुतर्क, दुराग्रह, विषयासक्ती, प्रज्ञामांद्य. हे वर्तमान प्रतिबंध आहे. कुतर्क करायचं म्हणजे आपण ते मागे पाहिलं होतं, काशीत शिकून आला आणि मग एखाद्या बैलाला काय झुंज खेळायला दुसरा बैल भेटला नाही, ते मातीत शिंकूप असतो. तसं त्या मुलाचं झालं. त्याने आपल्या आईपुढे बापापुढे विद्वत्ता सिद्ध करायला सुरुवात केली. काशीहून आल्याच्या नंतर त्याला वाटलं आई वडिलांनी दर्शन घ्यावं. आता म्हटलेत तुकोबर आहे, पिते आणि आयसा वंदावा कुमर, जयाच्या अंतरी देववशे का तर्कवशे देववशे. पण न्यायशास्त्री त्याला वाटलं देवाने वडिलांनी आपलं दर्शन घ्यावं. अरे पण बाप असतो. पण तिथे आई ते 2 सकाळी सकाळी थंडीची दिवसात ते लाडू मेथीची, आणि ते पाहिल्याच्या नंतर तो काय म्हटला, आई किती लाडू. त्याला आलेलं त्याने केला कहर. तर आई म्हणल्या की 2 लाडू. तो म्हटला नाही, मी 3 सिद्ध करतो. म्हणजे कसे? ते डिशमध्ये ठेवलेत. ठेवल्याच्या नंतर असे 2 लाडू ठेवले. म्हणजे किती? हा 1 आणि 1 2. मग तो उचलायचं लगेच याच्याला 2 आणि हा 1 3. पहिले 2 आणि हा 1 3. आई म्हणायचे नाही, आता हा 1 आणि हा 1. तो म्हटलं तसं नाही, ठेवला. मग म्हणले बरं हे 1 2 किती झाले? 2 आणि 2 आणि 1 3. असं करायचं. तर ती आई म्हणायची नाही रे बाळा. तर ते स्वामीजी दिव्यानंद स्वामी बोले, बाप भी तो उशी काही था. बाप तिथेच होता. बाप म्हणला, अगं बाळासाहेब सांगतात ते बरोबर आहे, 2 आणि 1 3 लाडू आहे. त्याला वाटलं बापाला आपली विद्वत्ता कळाली, पण बाप असतो. ते पती पत्नी ते न बोलताही बोलतात. मग त्यांनी बघितलं, तिला काय कळायचं ते कळालं. लगेच तिने 1 लाडू स्वतःकडे घेतला, 1 त्यांना त्याला दोघांनी खायला सुरुवात केली. बाळासाहेब कधी आईकडे बघतो, कधी बाबाकडे बघतो, आईकडे बघतो, कधी बाबाकडे. आपल्याला अर्धा तर देतील, निमत देतील, 1 ग्लास देतील. शेवटचा घास टाकला तेवढा तो म्हणतो, बाबा आई बाबा मला. मग ते वडील म्हणले, बाळासाहेब ते तर्काने सिद्ध केलेला 3रा खाऊन घ्या म्हटले. आता तो खाऊन घेता येईल का? म्हणजे हे काय झालं? कुतर्क झाला. असा तर्क काय कामाचं नाही. तर्केताम मा कुतर्केताम. तर्क अवश्य करावा. तर्काने ज्ञानाला दारडे येतं, पण कुतर्क नसावं. किंवा ती आई 150 किलोमीटर पुढे का नाही गेली, मागे कशाला आली, ब्रह्मकुंडात जाऊन का पडली नाही. गोष्ट सांगत असतो ना आपण, मागची आठवत नाही, कदाचित नसेल तुम्ही त्यावेळेस. 1 मिनिटात सांगतो कुतर्क कसा. 3 भाऊ आहेत, 2 चांगले कर्तबगार आहे, 1 आळसाचा कळस आहे. मग आई गेली. मग आईच्या अस्थी ब्रह्मकुंडात विसर्जन करायच्या. 300 किलोमीटर ब्रह्मकुंड. रोज जाताना साधारण 30 किलोमीटर गेला का हा काय होतो, 30 दिवसात जातो आणि 30 दिवसात येतो. बरोबर का? काय गणित चुकलं तर सांगा बरं. 30 किलोमीटर गेल्याच्या नंतर 30 10 300 आहे ना. म्हणजे तो 20 दिवसात जाऊन येणार. जायला 10 दिवस, यायला 10 दिवस. आणि मग हा 10 दिवसात जाऊन पुन्हा वापस आला. मग भावाने विचारलं, तर बरं तो सुकला नाही, काही नाही, तब्येत जशीला तशी. या दोघांनी विचारलं, तू तर आसाचा कळसून इतक्या लवकर कसं काय घेऊन आला? तो म्हटला, दुपटीने प्रवास केला. मनात म्हणले, चेहऱ्यावर तर काही दिसत नाही प्रवासाचे चिन्ह. पण मग हा खोटं बोलतो. खोटं तर म्हणता येत नाही. मग संध्याकाळी यांनी विचार केला आणि मग दुसऱ्या दिवशी म्हटले, अरे आई आमच्या स्वप्नात आली. आईने सांगितलं, तू ब्रह्मकुंडात अस्थी विसर्जित केल्याने मध्येच विसर्जित केल्या, जहा देखील पत्थर आहो पाणी. मग आई म्हणते ते खरं का? तू म्हणतो तो खरं. याचं भांडवल उघडं पडलं. तो म्हणा लागला, काय आई वेडी, 150 किलोमीटर तुम्हाला सांगायला मागे येऊस तर जोर पुढे जो ब्रह्मकुंडात पडले असतं काय बिघडलं असतं. असा जो तू बोलतो हा कुतर्क आहे. असा कुतर्क सुद्धा प्रतिबंध आहे. तर 3रा लाडू म्हणणं हा प्रतिबंध आहे. कुतर्क, दुराग्रह म्हणजे काही झालं तर तुम्ही सांगता ते सगळं बरोबर, खुंटा जागेवर राहणार. आपण मागे ही गोष्ट पाहिलेली आहे. ते त्याला काय म्हणतात? दुराग्रह. म्हणजे ते हरिभाऊचं नामदेव शास्त्रीची गोष्ट आपण त्या दिवशी सांगितली. ते हे काय सफरचंद आहे, हो ते चिकू नाही म्हणले, तुम्ही ते चिकू कशाला आणले, हो ते सफरचंद. ते सगळे सांगायला लागले, ऐकेस ना. ते म्हणले ऐकेस ना, काय ऐकणं. म्हणले त्यांनी लाख लोक आणू दे, आपण ऐकायचंच नाही.
मग तो वकील शेवटी काय म्हटला, तुम्ही ऐकतच नाही, हा तुमचा काय दुराग्रह. म्हणजे मग तसं आमचे संत सांगतात, श्रुती सांगते, पुराण सांगतात, देव आहे, तू ऐकतच नाही, तू तुझा काय दुराग्रह. दुराग्रही बुद्धीर फलम अनाग्रह. दुराग्रही मनुष्याला औषध नसतं. म्हणून दुराग्रह प्रतिबंध आहे, कुतर्क प्रतिबंध आहे. प्रज्ञा मानते किंबहुना सोय जीव आत्म्याची नाही ते तिचे वैतया नाम सुख. किंबहुना शब्दाचा अर्थ काय, फार काय सांगू. तो मारुती बाबा गुरुवाला एक विद्यार्थी म्हणायचा, फार नका सांगू, किंबहुना मगाचे काय तेवढंच सांगा. ते म्हणायचे, अरे किंबहुना शब्दाचाच अर्थ आहे फार काय सांगू. तू म्हणतो मी तेच म्हणतो, फार नका सांगू. किंबहुना म्हणजे काय तेवढं सांगा. वाट म्हणजे काय काय आहे ना, असा प्रकार व्हायचा. 1 महिना चालला त्याला ते कळालं नाही. इतर विद्यार्थी वाले पुढचा पाठ घ्या, 4-2 वेळा जास्त होईल. अरे म्हटले मी माऊलीच्या समृद्ध ज्ञानेश्वरी सांगतो, माऊलीचे सांगतो. माऊलीने रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, आहेत का तर रेड्याने मी याला समजून सांगणार. 31व्या दिवशी तो बादर म्हटला, बाबा मला आज कळालं किंबहुना म्हणजे काय फार काय सांगू. ते म्हणजे बरं झालं एवढं तरी कळालं. आणि त्याने पुढे कीर्तन मालिका लिहिली, कीर्तन कसे करावे. काय संतांची कृपा असते बघा. म्हणजे हा कोणता प्रतिबंध आहे, प्रज्ञामांद्य, कुतर्क, दुराग्रह, विषयासक्ती. कधी कधी त्या पंचदशीमध्ये गोष्ट सांगितलेली आहे, त्याला संन्यास घेतला असं मोघम अमुक धपक्या, आणि मग संन्यास घेतल्याच्या नंतर सांगितलं आता ब्रह्माचं चिंतन करा. डोळे लावले का त्याला पत्नी समोर यायची. मग तर हा काय विषयासक्ती नावाचा प्रतिबंध आहे. त्याला ब्रह्माचं प्राणवाचं चिंतन घडायचं नाही, महिषीचं चिंतन घडायचं. म्हणजे हा कोणता प्रतिबंध आहे, एक प्रकारचा विषयासक्ती. म्हणजे किती झालेत प्रतिबंध मुख्य, 3. आपलं भूत प्रतिबंध, भावी प्रतिबंध आणि वर्तमान प्रतिबंध. मग भूत प्रतिबंधात काही प्रकार आहे, भावी प्रतिबंधात काही प्रकार आहे, आणि वर्तमान प्रतिबंधातही प्रकार आहे. 4 प्रकार आहे प्रत्येकातले. ते वर्तमान प्रतिबंधाचा 4 प्रकारच्या प्रतिबंधाचा विचार आपण केला. आणि हा सगळा प्रतिबंधाचा विस्तृत विचार पुढे 6व्या तरंगात आपल्याला येतोच. तूर्त काय आहे, लय चिंतन रूप ध्यान कोणी करायचं, ज्याला महावाक्याचा उपदेश श्रवण करून अपरोक्ष ज्ञान होत नसेल त्याने लय चिंतन रूप ध्यान करावं. म्हणजे त्याला ब्रह्मज्ञान होऊन तो मुक्त होईल. ते सांगताना ठळक अक्षरात बोलतात. पुन्हा एकदा वाचतो बघा. ज्यास महावाक्याचा विचार करूनही बुद्धिमांद्यादी, तिथे शब्दाचा अर्थ एक शब्द बारीक अक्षरात लिहायचा. त्रिविध बुद्धिमांद्यादी त्रिविध प्रतिबंध. त्रिविध प्रतिबंधाने ब्रह्माचे आत्मत्वाने काय होत नाही, अपरोक्ष ज्ञान होत नाही. त्याने काय करावे, हे लय चिंतनरूप ध्यान सांगितलेले आहे. आता 2 शब्द आले आपल्याकडे, ध्यान आणि ज्ञान. काय काय बोला, ध्यान आणि ज्ञान. मग कशाला म्हणतात ध्यान आणि कशाला म्हणतात ज्ञान, ठीक ना. आता 2 मिनिटं इकडे लक्ष द्या, पुढे आलेलेच आहे पण एक सरळ सरळ. ध्यान आणि ज्ञान म्हणताना दोन्हीकडे त्रिपुटी लागते. ध्यानातही त्रिपुटी आहे, ज्ञानातही त्रिपुटी आहे. म्हणजे ते ज्ञाता ज्ञान ज्ञेय किंवा द्रष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटी असते, त्याला म्हणायचं ज्ञान. आणि ज्याच्यामध्ये ध्याता ध्यान ध्येय ही त्रिपुटी असेल त्याला म्हणायचं ध्यान. शरणांगती दोन्हीकडे करावी लागते. पण आपण हे ज्ञान आणि ध्यान सुरुवातीला या तरंगाच्या आरंभीच हे सगळे फरक पाहिले. ज्याच्यामध्ये वस्तुतंत्र शरणांगती असते ते ज्ञान, आणि ज्याच्यामध्ये कर्तृतंत्र शरणांगती असते ते ध्यान. ज्याच्यामध्ये प्रमाता प्रमाण प्रमेय याच्या अधीन असतं त्याचं नाव ज्ञान, आणि विधी विश्वास पुरुषीच्या अनुष्ठान याच्या अधीन असतं त्याला म्हणायचं ध्यान. ज्याच्यामध्ये सद्यमुक्ती याची धी याची डोळा, भोगमुक्तीचा 16 असं दृष्ट फल आहे त्याला म्हणायचं ज्ञान. आणि ज्याच्यामध्ये देहपातानंतर लोकविशेष मोक्ष प्राप्त होतो त्याला म्हणायचं ध्यान. म्हणजे बुद्धीच्या कसोटीवर केलं प्राप्त होतं ते बुद्धीच्या कसोटीवर जे केलं जातं म्हणा विचाराने ते ज्ञान आहे, आणि भावनेच्या प्रांतातून केलं जातं ते ध्यान आहे, ठीक ना. ध्यानामध्ये ज्ञानामध्ये याची आवश्यकता नाही, कशाची, विधी विश्वासाची आवश्यकता नाही. प्रमात्याचा अंतकरणावचने चैतन्याचा, प्रमाणाच्या द्वारा म्हणजे वृत्ती अवचने चैतन्य, प्रमेयाशी म्हणजे विषय अवचने चैतन्याशी संबंध झाला का ज्ञान होणार म्हणजे होणार. ते विधी असो अगर नसो, निषेध असला तरी प्रमात्याचा प्रमाणाद्वारा प्रमेयाशी संबंध झाला का ज्ञान होणार. ते उदाहरण दिलेलंच आहे पुढं. भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा चंद्र, त्या दिवशी चंद्राचं दर्शन करू नये. जर केलं तर असं म्हणतात खोटा आळ येतो त्याच्यावर वर्षभराचा, भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा. मग त्या चतुर्थीचं चंद्राचं दर्शन होऊ नये अशी इच्छा आहे म्हणून घरातून बाहेरच पडला नाही. पण काहीतरी अपरिहार्य कार्य आलं, बाहेर पडावं लागलं. मग तो म्हणला बाहेर पडायचं तर वर पाहायचं नाही, पण चुकून वर दृष्टी गेली तर चंद्र दिसू नये म्हणून तो अशी छत्री घेऊन निघाला. पण दरवाज्यात छत्री उघडता येईना, मग दरवाज्यातून छत्री बाहेर काढली, हा मध्ये राहिला आणि दरवाज्यातूनच छत्री उघडली. म्हणजे चुकून सुद्धा वरदृष्टी जाता कामा नाही, चंद्र दिसता कामा नाही. बाहेर पडला पण त्याचं मन म्हणायला लागलं छत्रीला छिद्र आहे काही बघून घेतलं पाहिजे, कारण छिद्रातून नजर गेली तर. आणि ते छत्रीचं छिद्र पाहायला लागला, छिद्रातून वर चंद्र दिसला.
आता बघणार नाही. आता काय बघणार नाही? आता बघितलं. आता म्हणजे प्रमात्याचा प्रमाणाद्वारा प्रमेयाशी संबंध झाला. मग त्या दिवशी चंद्रदर्शनाचा विधी आहे का निषेध आहे? निषेध आहे, उलट पाहू नये. बरं, प्रमात्याची इच्छा आहे का? इच्छा नाही. इच्छा नाही म्हणून तर तो बाहेरच निघत नव्हता. बरं, पाहण्याकरता तिने हट्ट केला का? हट्ट नाही, उलट पाहू नये हा हट्ट आहे. उलट चंद्र छत्री त्याच्याकरता घेऊन चालला, पण तरी प्रमात्याचा प्रमाणाशी संबंध झाला, ज्ञान झालं. आता वर्षभर आळे येणार म्हणजे येणार. कारण कशाच्या अधीन नाही? विधी विश्वासाच्या अधीन नाही. कोण? ज्ञान. पण ध्यान म्हणलं तर विधी लागतो. पहिले शास्त्राने सांगितलं पाहिजे असं असं ध्यान तुम्ही करा, विधी पाहिजे. त्या विधीवर आपला विश्वास पाहिजे. विश्वास असून चालत नाही, त्याने प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न करण्याकरता तो असा हट्ट केला पाहिजे. आता ध्यान करायचं, मला वाटतं ध्यान व्हावं नाही, ध्यान करावं लागतं, प्रयत्नाने करावं लागतं. त्याची समोरच्याची इच्छा नसेल तर होऊ शकत नाही. ते वडील बिस्मिल्ला खा, ते पहिले चांगले गायक होते, म्हणजे काही कारण असतं त्यांचा आवाज गेला तर ते माघार घेत नाही. त्यांनी सनईचा अभ्यास केला, सनईने ती जगात प्रसिद्ध झाली, बिस्मिल्ला खा. मग त्यालाही वाटायचं आपल्या मुलाने पुढे आपली परंपरा चालावी, एवम परंपरा प्राप्त. त्या मुलाला सांगायचे रोज सनईचा तू रियाज करायचा, अभ्यास करायचा. ते कार्ट काही ऐकत नव्हतं. एक दिवस जरा जवळ घेऊन डोक्यावर हात फिरून सांगितलं, बाळा, माणसाने किमान 6 तास रोज रियाज केला पाहिजे. तू म्हटलं 6 तास शक्य नाही. जाऊ दे म्हणजे 3 तास केला पाहिजे. 3 तास नाही करणार. 1.5 तास केला पाहिजे. 1.5 तास नाही करणार. अर्धा तास. हळूहळू त्याला वाटलं या मनाची एक निके देखील या गोडीच्या टाया सुके, म्हणून अनुभव सुखूची कौतुके दावीत जायचे. आपलं 10-15 मिनटं करत जा. तो म्हटलं बाबा नाही करणार, आपल्याला ते आवडच नाही, रुचीच नाही, आणि ज्याच्यात आपल्याला आवड नाही त्याच्यात आपल्याला सवड नाही, नाही करणार. 5 मिनटं करत जा. नाही करणार म्हणलं. मी बाप आहे, माझं ऐकत नाही, नालाय कुठला. पाडला पोरगा खाली, बसला त्याच्या उरावर, तोंडात खोपसली सनई. ते कार्ट इतकं विचित्र खाली हे करायला लागलं. हे काय? तो म्हटलं इथपर्यंतच तुमच्या हातात आहे, मला पाडणं, माझ्या तोंडात सनई खुपसणं एवढंच हातात आहे. हवा फुकायची नाही, पठ्ठ्याच्याच हातात आहे. उठला तो, तोंड जोडून घेतलं, काय करेल? नावीलाज आहे ना. कारण सनई फुकायची नाही माझ्याच हातात आहे, म्हणजे शास्त्राचा विधी आहे, त्याच्यावर विश्वासही आहे. पण सनई फुकणं म्हणजे त्यांनी जर विजाती वृत्ती काढली नाही, सजेती वृत्ती जोडली नाही, ते ध्यान होणार नाही ना. त्याच्याकरता त्याला प्रयत्न करावा लागेल. म्हणजे विधी विश्वास, पुरुष इच्छा, अनुष्ठानाचा आग्रह याच्या अधीन असतं, त्याचं नाव ध्यान. आणि प्रमाता प्रमाण प्रमेय याच्या अधीन असतं ते ज्ञान. आणि आपण जे आतापर्यंत बोललो त्याच्या पुढच्या काही पंक्तीमध्ये आहे, वास्तव बघा. तूर्त कशाचा विचार झाला आणि कशाचा विचार चालू आहे बोला बरं मग. या 2 शब्दापैकी ज्ञान ध्यान आहे ना? नाही, आत्ताच महावाक्याचा उपदेश म्हणजे कशाचा विचार झाला? ज्ञानाचा विचार झाला. आणि लय चिंतन चालू आहे म्हणजे कशाचा विचार चालू आहे? ध्यानाचा विचार चालू आहे. आणि लय चिंतन रूप ध्यान करण्याकरता काय लागतात? आता ह्या गोष्टी लागतात: विधी, विश्वास, पुरुषीच्या अनुष्ठानाचा आग्रह. आणि महावाक्याचा विचार झाला त्याच्याकरता हे विधी विश्वास वगैरे काही नाही. तिथे काय पाहिजे? प्रमाता प्रमाण प्रमेय याचं असलं का ते ज्ञान होणार. ते सांगतात बघा. आता ज्ञान आणि ध्यान यात इतका भेद आहे की ज्ञान हे प्रमाण प्रमेयाधीन आहे, विधी किंवा पुरुषीच्या अधीन नाही. ध्यान मात्र तसं नाही. ध्यान याचे उलटं झालं. ध्यान मात्र विधी म्हणजे शास्त्राचा विधी पाहिजे, इदम करू. नंतर पुरुषाचा त्याच्यावर विश्वास पाहिजे, भांडवल गाठी तरी विश्वास. बघा ना, ते आपण मागे त्या दिवशी बोललो, भीमदादा ते सर्व गटी रामदेह आदी एक सर्वाचे प्रमाण पाठ आहे, 5 पांडवाचेही पाठ आहे. पण कुंती आई म्हणते आता जेवायला कृष्ण आपल्याकडे पाहिजे तासभरात, पुन्हा. सगळे म्हणतात कसं शक्य आहे, द्वारका कुठे, हे इंद्रप्रस्थाचं अरण्य कुठे. भीमाला विचारलं, तो म्हणू लागला आणतो. किती म्हणजे आता तासभरात म्हणजे तब्बल 60 मिनटं बाकी. इतके लवकर मला उठवते, झोपू दे. झोपला. आज स्वयंपाक झाला म्हणजे वाढलं ताट, नाही वाढून घ्या. अरे ताटं वाढलेत म्हणजे 15 वाद्याने म्हणून घ्या. संकल्प नाही सोडला, सोडून घ्या. तूप म्हणले नाही, चूप, मग तूप वाढून घ्या. म्हणजे तू नेमका आणतोस कधी? भीम उठला, 10 मानाची गदा घेतली, गरगर फिरली, दिली वर झोकून. आणि भीमाचा निश्चय किती, श्रद्धा किती, विश्वास किती. तो म्हटला एक तर देव घरी येईल, नाही तर मी देवा घरी जाईल. यापैकी 2 काहीतरी होईल, त्याच्यापेक्षा काही होणार नाही. पण देवा घरी जाण्याचा आपला टाईम आला नव्हता भीमाचा, म्हणून देव म्हणू लागला तुझा टाईम आला नाही, मीच घरी येतो. देव तिथे आला, वरच्यावर गदा पकडली, चल म्हटले जेवायला. पण म्हटलं आहे बिंडोक मारुती बाबा शब्द आडदांड म्हटले, हे काही निमंत्रणाची पद्धत असते का? भीम म्हटलं याच्यापेक्षा वेगवान गाडीच नव्हती, आता चला. आणि परमात्मा जेवलेत. मग हे प्रमाण कोणाच्या पाठ नाही? इतर 4 पांडवाच्याही पाठ पण विश्वास नाही ना तसा. विश्वास असतं तर ते म्हटलेच ते घेऊन येतो. भीमाचा विश्वास आहे.
बरं भीम म्हणला एक तर माझ्या विश्वासाची परीक्षा होईल, एक तर मी त्याच्या घरी जाईल किंवा तो तरी घरी येईल. आणि आला म्हणून निळोबा म्हणतात, देव घरा आला भक्ती सन्माने पूजेला, पाहुणेर पंगती संत द्विजवंदे शोभती. पण त्याच्याकरता काय पाहिजे? हा विश्वास. भांडवल गाठी तरी विश्वास, झालो ते झालो निश्चय दास, न पाहे मागेल ते वास पुरती सोस सेवेसाची. पण हा विश्वास कोणत्या? ज्ञानात का ध्यानात? ध्यानात लागतो. विश्वास कुठे लागतो? ध्यानात लागतो. बघा, ज्ञान हे प्रमाण प्रमेय अधीन आहे, विधी किंवा पुरुष इच्छेच्या अधीन नाही. आता खरं तर ज्ञानामध्ये सुद्धा विश्वास लागतो बरं का. ज्ञान सुद्धा विश्वासाशिवाय होऊ शकत नाही. गुरुजींनी सांगितलं तत्वमसी तू ब्रह्मा आहे, तर गुरुजीच्या बोलण्यावर याचा काय पाहिजे? विश्वास पाहिजे. श्रद्धावान लभते ज्ञान. श्रद्धा म्हणजे विश्वासच ना. गीतेत सांगितलं श्रद्धावान लभते ज्ञानम तत्प्रहसयतेंद्रिया ज्ञानप्राप्तो अपराम शांतीनं चिराधिगच्छति. आणि श्रद्धा विश्वास नसेल तर अश्रद्ध धाना पुरुषा धर्मशास्त्र परंतप अप्राप्य माम निवर्तनते मृत्यू संसार वर्तमने. मला तो प्राप्त होत नाही, तो पुनरपी जन्म हेच त्याला प्राप्त होतो. म्हणजे विश्वास दोन्हीकडे लागतो. पण ध्यानामध्ये प्रधानता काय आहे? विधी, विश्वास, पुरुष इच्छा, अनुष्ठानाचा आग्रह, या सगळ्या गोष्टी ध्यानात आपल्याला लागतात. आणि प्रमाता प्रमाण प्रमेयाच्या अधीन असतं, त्याचं नाव आहे ज्ञान. म्हणून म्हणतात ज्ञान हे प्रमाण प्रमेय अधीन आहे, विधी किंवा पुरुष इच्छेच्या अधीन नाही. विश्वास शब्द घेतला नाही, पण विधीची अपेक्षा ज्ञानाला नाही. पुरुषाची इच्छा असून नसून ज्ञान होणार, त्याला पुरुषाची इच्छा नाही. अनुष्ठानाचा आग्रही लागत नाही. उलट आग्रह आहे का चंद्राचं दर्शन होऊ नये, तरी त्याला ते झालं. ध्यान मात्र विधी, विश्वास, पुरुष इच्छेच्या आणि अनुष्ठानाचा आग्रह याच्या अधीन आहे. आता उदाहरण देतात, जसे प्रमाण कोण? बोला. नेत्र इंद्रिय, प्रमेय, समोरचा घट आदी यांचा संबंध प्रमात्याचा प्रमाणाद्वारा प्रमेयाशी संबंध होताच. तिथे विधी असो अगर नसो, त्यावर त्याचा विश्वास असो अगर नसो, पुरुषाची इच्छा असो अगर नसो, या वाचून घटाचे प्रत्यक्ष ज्ञान होईल की नाही? होणार म्हणजे होणार. उदाहरण द्या, आपण आता जे दिलं. असे पहा की भाद्रपद शुद्ध चतुर्थीचे दिवशी चंद्रदर्शनाचं काय नाही? विधी नाही, उलट पक्षी निषेध आहे. आणि पुरुषात चंद्रदर्शना होऊ नये असं काय असे वाटते सुद्धा. म्हणजे पुरुषाची काय नाही? इच्छाही नाही. तथापि कोणत्याही प्रकाराने नेत्राचा आणि चंद्राचा संबंध होताच चंद्राचे प्रत्यक्ष ज्ञान त्याला होतेच. या अनुभवावरून ज्ञान हे कशाच्या अधीन आहे? प्रमाण प्रमेयाच्या अधीन आहे. आता ध्यानाच्या बाबतीत बोलतात बघा. ध्यान मात्र तसे नाही म्हणजे प्रमाण प्रमेयाच्या अधीन ध्यान नाही. मग ते कसे आहे? ध्यान विधी विश्वासाच्या अधीन आहे. ते सांगताना म्हणतात, कारण शालिग्रामाच्या ठिकाणी आपण पूजेमध्ये असतो वार करायच्या शालिग्राम. गंडकेतला गोटा तो शालिग्राम, नर्मदेतला गोटा तो नर्मदेश्वर. शैवाकडे नर्मदेतला गोटा असतो आणि वैष्णवाकडे गंडकेतला गोटा असतो. आणि त्या गोटा म्हणून पाहत नाही. वैष्णव त्याला साक्षात त्या शालिग्रामाला कोण आहेत? तर सकीर कुंडलम असा असणारा अवताराच्या राशी तो हा उभा वेटीवरील शंख चक्र गदा पद्मसहित करी असा असणारा साक्षात चतुर्भुज भगवान, चतुर्भुज आणि 4 आयुधधारी भगवान विष्णू आहे अशा भावनेने पाहतो. तर त्या नर्मदेतला गोटा जो शालिग्राम आहे तो साक्षात कोण आहे? डौर जटा जूट डौर त्रिशूळधारी भगवान शंकर आहे अशा रूपाने शैव त्याकडे पाहतात. कारण शास्त्राचा तसा काय आहे? विधी आहे. आणि या विधीवर याचा विश्वास आहे आणि त्या पद्धतीने तो ध्यान करतो. त्याच्याकरता त्याने केलेला प्रयत्नसुद्धा आहे, अनुष्ठानाचा आग्रहसुद्धा आहे, प्रयत्नसुद्धा आहे. म्हणजे या सगळ्याच्या अधीन असतं, त्याचं नाव आहे ध्यान. काय म्हणतात बघा, ध्यान मात्र तसे नाही म्हणजे कसे नाही? ज्ञानासारखे नाही. कारण शालिग्रामाच्या ठिकाणी विष्णू रूपाने ध्यान करील तर त्यास उत्तम लोकप्राप्ती होते. या शास्त्रविधीने उपासक विष्णूची चतुर्भुज शंखचक्र गदा पद्मलक्ष्मी सहित मूर्ती जाणतो. समोर शालिग्राम आहे आणि म्हणतो काय? कोण आहे? साक्षात विष्णू आहे असं म्हणतो. का बरं? कारण शास्त्राचा तसा विधी आहे आणि त्या विधीवर याचा विश्वास आहे आणि तशा पद्धतीने तो ध्यान करतो. बरं, त्याचं फलही त्याला प्राप्त होतं. ध्यान परित्यज क्रमात ध्येयक गोचरम. म्हणून नेत्रप्रमाणाने शालिग्रामाला जाणतो. तथापि विधी, विश्वास आणि इच्छा यांनी शालिग्राम साक्षात कोण आहे? विष्णू आहे असे तो ध्यान करतो. मग त्या ध्यानात काही प्रकार पडतात. ध्यानात किती प्रकार पडतात? ध्यानात साधारण 3 प्रकार पडतात. कोणते? तर त्याच्यामध्ये सोपंच आहे, एवढं आपण धावतो 5 मिनिटात घेऊ म्हणजे आजचा विषय आपला पूर्ण होईल. ध्यानामध्ये इकडे बघा एकदा माझ्याकडे. ध्यानामध्ये मुख्य 3 प्रकार. किती? 3 प्रकार. ध्यानामध्ये एक प्रतीक ध्यान आहे, दुसरं ध्यानुसार ध्यान आहे आणि तिसरं अहंग्रह ध्यान आहे. प्रतीक ध्यान म्हणजे अन्याचा अन्य रूपाने ध्यान करणं. आत्ताच आपण म्हटलो नर्मदेतला गोटा आहे पण त्याला भगवान शंकर म्हणणं.
किंवा गंडकीतला गोटा आहे शालिग्राम, त्याला भगवान विष्णू म्हणणं म्हणजे प्रतीक काय आहे? गोटा. आणि समजतो कोण? विष्णू किंवा शंकर. मग हे प्रत्येकात्मक ध्यान झालं. अन्याचं आहे ना, हे काय झालं? प्रतीक ध्यान. दुसरं अन्याचं अन्य रूपाने केलेलं ध्यान. अन्याचं अन्य रूपाने केलेलं ध्यान म्हणजे समोर आहे एक आणि त्याला समजायचं एक. तुम्हाला हे सुद्धा प्रतीक ध्यानासारखं झालं नाही. तर अन्याचं अन्य रूपाने ध्यान म्हणजे समोर असणारी मूर्ती आहे, म्हणजे त्या अन्याचा अन्य रूपाने ध्यान म्हणजे वैकुंठवासी चतुर्भुज विष्णूच्या ध्यानाप्रमाणे मी कोण आहे? ब्रह्म आहे. ते क्षमा करा, प्रतीक ध्यान. आपलं प्रतीक ध्यान म्हणजेच अन्याचा अन्य रूपाने ध्यान. प्रतीक ध्यान म्हणजेच काय? अन्याचा अन्य रूपाने म्हणजे त्या शालिग्रामाचं विष्णू रूपाने ध्यान करणं, याला काय म्हणायचं? प्रतीक ध्यान. कंसात अन्याचा अन्य रूपाने केलेलं ध्यान, त्याला नाव आहे प्रतीक ध्यान. दुसरं आहे ध्येयानुसार ध्यान. ध्येय परमात्मा, शास्त्राने त्याचं जसं वर्णन केलेलं आहे तसंच आतल्यात त्याची मूर्ती ध्यानात आणणं. जसं शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयारं सर्वलोकैकनाथं. हे भगवान विष्णूचं वर्णन केलं आहे. मग डोळे मिटायचे आणि तसंच सगळं रूप परमात्म्याचं आपल्या ध्यानात आणायचं. हे काय झालं? ध्येयानुसार ध्यान. शास्त्रांचं जसं वर्णन केलं तसं. किंवा वैष्णव असेल, आपलं हे झालं वैष्णवाचं. शैव असेल तर कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवामी सहितं नमामि. काय? भवानी शंकरं वंदे श्रद्धा विश्वासरूपिणो याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धस्वान्तास्तमीश्वरं. ते नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. हे जसं वर्णन केलं तशा पद्धतीने परमात्म्याची मूर्ती आपल्या ध्यानात आणणं. त्रिशूळ डमरूळ घेऊन आला गिरिजेचा कांत, संत वर्णन करतात ना काकड आरती. मग तसं परमात्म्याचं शंकराचं रूप आपल्या ध्यानात आणणं. किंवा ते शाक्ता असेल तर या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपीनं संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः. सौर असेल तर भगवान सूर्यनारायणाचं, गाणपत्य असेल तर भगवान गणराजाचं रूप आपल्या आतल्यात डोळे मिटून ते रूप ध्यानात आणणं, याला काय म्हणायचं? ध्येयानुसार ध्यान. आणि अहंग्र ध्यानामध्ये ध्येयानुसार ध्यानच असतं, पण थोडासा प्रकार असं म्हणा, ध्येयानुसार ध्यानामध्ये सगुण रूप डोळ्यासमोर आणणं आणि अहंग्र ध्यानामध्ये निर्गुण परमात्म्याचं चिंतन करणं. पण ते ज्ञानाच्या अंगाने नाही, भावनेच्या अंगाने. ब्रह्मज्ञान झालं नाही, पण मी ब्रह्म आहे असं भावनेने ब्रह्माशी आत्म्याचं आभेद चिंतन करून ध्यान करणं, याला अहंग्र ध्यान म्हणतात. सरळ सरळ झालं. अन्याचं अन्य रूपाने केलं ते पहिलं प्रतीक ध्यान. शास्त्राने जसं वर्णन केलं तसं या पंच उपासना कोणाच्या? विष्णू, शंकर, सूर्यनारायण, शक्ती, गणपती यांच्या तशाला तशा मूर्ती आपल्या डोळे मिटून ध्यानात आणणं, हे ध्येयानुसार ध्यान. पण सगुण ब्रह्माचं आणि निर्गुण ब्रह्माचं भावनेने ते ब्रह्मच मी आहे असं अभेद चिंतन करून ध्यान करणं, हे झालं अहंग्र ध्यान. असे ध्यानाचे किती प्रकार? 3. पण या तिन्ही ध्यानामध्ये ह्या जो 4 गोष्टी लागतात. 1. विधी, इदम कुरु, 14 लक्षणात्मक विधी. असं तुम्ही ध्यान करा, हा विधी पाहिजे. त्या विधीवर आपला विश्वास पाहिजे. विश्वास इथं करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. विश्वास जर नसेल ना, पहिले पाडे 25 आपल्या आळंदीमधली घडलेली घटना, ते त्याचं नाव पण सांगतात बाबा, आता नाव आठवत नाही. एक कोणतरी महात्मा आला आणि त्याने आळंदीमध्ये उग्र अनुष्ठान आजन वृक्षाच्या खाली मांडलं. त्याला विचारलं काय कशा करता अनुष्ठान? त्याने म्हटले मला माऊलीचं दर्शन पाहिजे. आता बऱ्याच जाणत्या लोकांनी आळंदीतल्या त्या काळच्या महापुरुषांनी सांगितलं बाबा माऊलीवर असं संकट नका टाकू, असं साकडं नका घालू. पण ते काय केलं? ऐकेना, दुराग्रही. नाही म्हटले माऊलीचं दर्शन, एक देहमोह पाहता मी, कार्यमोह साधा मी, आजन वृक्षाच्या बागेत बसले, मी माऊलीचं दर्शन तरी घेईल, नाहीतर मग माझा देह तरी पडेल. सगळ्यांनी सांगून ऐकलं आणि ठीक आहे म्हटले. एक दिवस सायंकाळी ते अर्ध झोपेत असताना माऊली साक्षात दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा, माऊली प्रब्रह्म केवळा बोलत असे, माऊली त्याच्यासमोर प्रगट झाले. म्हटले बाबा हे हट्ट सोडून द्या, आता मी आलो, दर्शन घे. आणि कृतार्थो तो अविश्वासी तो माऊलीला म्हणायला लागला तुम्ही माऊली कशावर? आता माऊली काय उत्तर देते? विश्वास पाहिजे ना कुठंतरी. माऊलीला जर तू म्हणत असेल तुम्ही माऊली कशावर, माऊली काय त्याला प्रमाण देतील? माऊली म्हणतील मी माऊली आहे. आता माऊलीला म्हणला माऊली कशावर? माऊली म्हणले ठीक आहे, माऊली अंतर्धान झाले, काय मेलं ते शेवटी. आता त्याची गती काय झाली आपल्याला नाही माहिती पुढे, पण शेवटी त्याच्यावर काय पाहिजे? कुठंतरी विश्वास पाहिजे. विश्वास जर असेल ना तर मग सगळं काही आहे.
आणि विश्वास जर नसेल तर परमार्थामध्ये झिरो बचत आहे, कितीही करून द्या. विश्वास भांडवल गाठी तरी विश्वास देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फार शब्द झाले एक चित्त तरी बहुते एवढं. आणि तो विश्वास असेल तर ते आहिरदास आणि आणखी काय त्यांचं नाव सांगत असतात. उत्तरेतले 2 साधू होऊन गेले. एक ब्राह्मण आहे, एक ठाकर आहे. आणि ते ब्राह्मण असते चालले ते त्रेकाल संध्या म्हणून दुपारी संध्या करण्याकरता नदीत त्या तळ्यात उतरले. हे मेंढपाळ ते मेंढ्या घेऊन आला आणि उतरल्याच्या नंतर ते याने दाबलं आपलं त्या प्राणायाम करत असतील काहीतरी संध्याच्या वेळेला त्यांनी नाक दाबलं. या आयुर्दासन ते दुसऱ्याचं काय नाव आहे बाबा, 2 नावं सांगत असतात, मला काही एक नाव आठवेना. मग त्यांनी विचारलं का हो तुम्ही नाक कशा करता दाबलं. आता याला कुठं सांगावं पुरं कुंभक रेचक प्राणायाम, आता याला काय करणार, त्याला जायची घाई लग्न सराई. ते म्हणू लागले ते नाक दाबलं का देव भेटत असतो. मग याने विचारलं तुम्हाला देवाचं दर्शन झालं. मग आता दर्शन घेतलं. म्हणजे तो म्हणू लागला इतकं सोपं उपाय असतो माहीतच नाही आपल्याला. तो उतरला ना पाण्यात, ते काका गेले पुढे, तो उतरला पाण्यात, म्हणले आज देवाचं दर्शन घ्यायचं. नाक दाबलं पुन्हा देव कुठे येतात. तो म्हणलं बरोबर आहे, नाक दाबलं तरी तोंड उघडे ना आपलं. ते काका असं धरायचे. मग तिने ते नाक आणि तोंड दोन्ही बंद केलं. मग तो प्राण कासावीस झाले, गुद मारायला लागले. प्राण जाण्याची वेळ आली, एकदा सोडलं. पण तो म्हटलं नाही आता देव पाहता आम्ही कार्य साधा देव तरी दर्शन केलं नाही तर मी देव तरी जाईल. त्याने नाक दाबलं त्याचे ते श्रद्धेपुढे आले ना, देव प्रगट झाले. देव त्याच्या समोर आले. हे म्हटले सोड सोड माझं दर्शन करता तू नाक तोंड दाबलं ना. म्हणले हो सोड. म्हणले आता तो म्हणला सोडतो पण तू देव कशा हो. आता विचारायची श्रद्धेनेच नाक धरलं, पण हाच देव आहे. कधी देव पाहिलं बघितलेलाच नाही ना, देवाचं वर्णन ऐकलेलं नाही. मग हा देव आहे हे पुरावा कोणी दिला पाहिजे, आपल्या गुरुनी. गुरु गेले होते 2 किलोमीटर. तो म्हटलंय बघ तू देव आहे ना, हे माझ्या गुरुजीने सांगितलं पाहिजे. थांब म्हटले मी गुरुजीला घेऊन येतो. तर गुरुजी गेले होते 2 किलोमीटर, पण हा धावत गेला. आता तो धावताना वागून पाहिल्याच्या नंतर गुरुजीने टॉपचा गिअर टाकला. कारण गुरुजीला वाटलं आपण नाक दाबलं की देव भेटतो म्हणलो, याची काहीतरी फटफजिती झाली. हा आता आपल्याला दांडक्या खाली घेतल्याशिवाय राहत नाही. गुरुजी घाबरले, गुरुजी पुढे. पण शेवटी किती गुरुजी नेटाने पळले तर पळण्याचा सराव जास्त कोणाचा, याचा. त्याने पुन्हा 4 फरलांग गेलं, गुरुजीला धरलं. गुरुजी म्हटलं काय झालं. गुरुजी लट 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 कापाय म्हणले भिवू नका, मी काही तुम्हाला मारहाण करत नाही, तुम्ही माझे गुरुजी आहात. पण मग तुम्ही म्हणले नाक आपला दाबलं देव भेटतो, तर तो आला. म्हटले खरंच तो देव आहे का बघा, म्हणजे मला सांगा हाच देव आहे का, कारण हे कधी बघितलेलं नाही. आता गुरुजीला वाटलं नाही जाऊ तर इथेच आपलं काम, त्यापेक्षा मृत्यू पुढे ढकललेला बरं. गुरुजी म्हटले ते लग्न जाऊ द्या, आता याचं बघू. गुरुजी मागे आलेत. आता मागे येऊन पाहतात तर देव तोपर्यंत तिथेच उभा. रणीची श्रद्धा ना ती. सांगा बघू म्हटले देव आहे का. पण आपण बाबाचे वाक्य मारुती बाबाचे, हा संसार पाहायचा म्हणलं का चर्मदृष्टी लागते, निर्गुण चैतन्य पाहायचं म्हणलं का ज्ञानदृष्टी लागते, आणि सावळं परब्रह्म पाहायचं म्हणलं का भावदृष्टी लागते. भाव के वश में है भगवान, भाव नाही तो मंदिरों में दिखत बस पाषाण, आणि भाव होय तो पाषाणों में प्रगट होय भगवान. त्या ठाकराची श्रद्धा आहे म्हणून देव त्याला दिसायची, याला दिसायची नाही. मग हा म्हणायला लागलं बरोबर तुला बाळायस, तू देव नाही. माझ्या गुरुजीला दिसत नाही आणि तुम्हाला दिसतो, याचा अर्थ मग एक तर तू खरा देव असेल तर एक तर माझ्या गुरुजीला दर्शन दे, नाही तर धरू का नाक. देव म्हटले बाबा तुझ्या गुरुजीला दर्शन देतो, पण तू काही नाक धरू नको. आणि मग त्या गुरुजीला सुद्धा दर्शन देतलं. आणि मग गुरुजी म्हणायचे हा माझं गुरु, आणि हा म्हणायचं गुरु माझे गुरु, कारण गुरुजीने मला मार्गदर्शन केलं म्हणून मला देवाचं दर्शन झालं. आणि गुरुजी म्हणायचे बघ तुझ्यामुळे मला देवाचं दर्शन झालं, म्हणून ते दोघं एकमेकाला गुरु मानतात. असा हा प्रकार आहे. ते आहिरदासन दुसरं एक ते दोघांचं असं नाव आहे. सांगायचं तात्पर्य कशामुळे घडलं बोला, हे असं विश्वास आहे ना. कारण त्याचा त्या गुरुजीच्या वचनावर काय बसला, विश्वास बसला. आणि विश्वास जर नसता तर किती नाक दाबू दे त्याला देव भेटला नसता. म्हणजे विधी ध्यानामध्ये काय पाहिजे, पुन्हा विश्वास पाहिजे, विधी पाहिजे, त्या विधीवर विश्वास पाहिजे. पण विश्वास चालत नाही. मग नाक दाबलं का देव भेटतो, आई विश्वास दाबलंच नाही दर्शन तर झालं असतं का. प्रयत्न करावा लागला ना. बरं प्रयत्न करत असताना आर नाही तो पार. देहमा पाहता आम्ही कार्यमा साधा, म्हणजे त्याचं काय, म्हणजे अनात्माकार वृत्ती काढायची, तैल धारावत आत्माकार करायची. याच्याकरता अनुष्ठानाचा आग्रह पाहिजे, म्हणजे प्रयत्न पाहिजे. या सगळ्या गोष्टी लागतात. किती ध्यानामध्ये, या तिन्ही ध्यानामध्ये लागतात. प्रतीक ध्यान असेल, ध्यानुसार ध्यान असेल व अंग्र ध्यान असेल. आता हे सगळं आशय आपल्या अगदी स्पष्ट झाला. फक्त पंक्ती 1-2 मिनिटात वाचून घेऊ. बोला ध्यानाचे प्रकार किती, 3. ध्यान कशाला म्हणतात, तत्र प्रत्येकतानता ध्यान, अशी ध्यानाची व्याख्या योगसूत्रामध्ये केलेली आहे. किंवा विजयती वृत्ती प्रवाह अनंतरिता सज्जती वृत्ती प्रवाह ध्यान. सरळ सरळ ते कबीरदासजी सांगत असतात, इधर का उखडणं इधर लगाणं, म्हणजे प्रपंचातलं चित्त काढणं परमात्म्याकडे जोडणं, याचं नाव काय आहे, ध्यान. काय म्हणतात बघा त्या ध्यानाचे 3 प्रकार. पहिला अन्य वस्तूचे अन्य रूपाने जे ध्यान, त्याला काय म्हणतात, प्रतीक ध्यान. जसे की शालिग्रामाचं विष्णू रूपाने ध्यान. कोणतं ध्यान झालं बोला ते,
प्रतीक ध्यान. मग शालिग्रामाचं विष्णू रूपाने, नर्मदेश्वराचं भगवान शंकर रूपाने जे केलेलं ध्यान, किंवा सुपारीचं गणपती रूपाने, हे कोणतं ध्यान होईल? सगळं प्रतीक ध्यान. दुसरं ध्येयानुसार ध्यान. बघा त्याचा विस्तार थोडासा अधिक केला, पण त्याची खरी व्याख्या खाली शेवटच्या 2 ओळीमध्ये येते. बघा, शास्त्रात वर्णन केल्याप्रमाणे. आत्ताच आपण 2 श्लोक पाहिले. एक तो शांताकारम भुजगशयनम, आणि दुसरा म्हटलं तर तो कर्पूरगौरम करुणातारम. जसं शास्त्रात वर्णन केलेलं आहे तशी शंकराची किंवा विष्णूची मूर्ती शैवाने किंवा वैष्णवाने आपल्या आतल्या हृदयामध्ये आणणं, याचं नाव आहे ध्येयानुसार ध्यान. काय बोलतात बघा. शास्त्रात वर्णन केल्याप्रमाणे शंखचक्रादी सहित चतुर्भुज मूर्तीचे म्हणजे आकारवान विष्णूचे जे ध्यान, त्याला म्हणतात ध्येयानुसार ध्यान. कारण विष्णूचे स्वरूप प्रत्यक्ष आहे का? बोला आपल्याला प्रत्यक्ष नाही, केवळ शास्त्रवचनाने जाणलेले आहेत. आपण प्रत्यक्ष परमात्म्याला बघितलेलं नाही. आणि परमात्मा खरा तसा परोक्ष, नित्य परोक्ष आहे. तो कधी अपरोक्ष होत नाही, आणि झाला तरी या डोळ्याला तर कधी होतच नाही. मग त्याला पाहण्याकरता ज्ञानचक्षु लागतो. दिव्यम ददामी ते चक्षु पश्चिमे योगमेश्वरम. अर्जुनाला सुद्धा दिव्य दृष्टी दिल्याशिवाय परमात्म्याचं रूप पाहता आलं का? आणि गोपिकेच्या अंतकरणातले भावचक्षु जागा झाल्याशिवाय भगवान परमात्म्याचं रास लिहिलं त्यांना दर्शन झालं का? म्हणजे या चक्षुला पाहिलं तर नित्य परोक्षच आहे परमात्मा. म्हणून त्याची आतल्या आत अंतकरणात त्याची मूर्ती धारण करणं, याला काय म्हणायचं? ती कसं शास्त्राने वर्णन केलं जसं तसं त्याला म्हणतात ध्येयानुसार ध्यान. म्हणून म्हणतात केवळ शास्त्रवचनाने जाणले आहे. आणि शास्त्राचे तर शंखचक्रादी सहितच विष्णूचे स्वरूप सांगतात. म्हणून हे ध्येयानुसार ध्यान आहे. विधी, विश्वास आणि पुरुषाची असणारी इच्छा या वाचून काय होत नाही? बोला ध्यान होत नाही. कोणतं होत नाही? तिन्हीपैकी कुठलंच होत नाही. ही आता मग विधी म्हणजे काय ते एकाचं स्पष्टीकरण करतात. ही उपासना करावी असा शास्त्राचा प्रेरक वचनाला काय म्हणतात? विधी. इदम कुरु है ना, अतिथीदेव आपण काय म्हणतो? सत्यम ब्रूया धर्मम चर. तुम्ही विष्णूचं ध्यान करा. जसं तुकोबरायचा विधीचं अभंग कोणता आहे? तुकोबरायांनी स्वतःच्या मनाला उपदेश केला, घेई घेई माझे वाचे गोड ना विठोबाचे. तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मग, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. मनात येतं धाव घे राय विठोबाची पायी. हा विधी झाला ना. मग शास्त्राच्या प्रेरक वचनाला तुकोबरायचं बोलणं, ग्रंथ, अभंग हे शास्त्राचे शास्त्र आहे. मग या प्रेरक वचनाला काय म्हणावं लागेल आपल्याला? विधी. आणि विधी सांगत असताना मग त्या परमात्म्याचं रूप कसं? तर सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. राजस कुमार बंधाचा पुतळा किंवा अवताराच्या राशी तो हा उभा वेटेवरी शंखचक्र गदा पद्म सहित करी. आणि तशीच मूर्ती आपल्या मनात ध्यानात आणणं, मग हे काय झालं? आपलं ध्यानानुसार ध्येयानुसार ध्यान. मग आता विधी पाहिजे. म्हणजे शास्त्राचं प्रेरक वचन त्याला काय म्हणायचं? बोला विधी. 14 लक्षणात्मक विधी अशी विधीची व्याख्या केली आहे. त्या वचनाच्या ठिकाणी असणाऱ्या श्रद्धेलाच काय म्हणतात? विश्वास. श्रद्धावान लभते ज्ञानम. म्हणून श्रद्धेलाच विश्वास असं म्हणतात. आणि अंतकरणाच्या कामनारूप रजोगुण वृत्तीला काय म्हणतात? इच्छा. हे मला हवं, इदम इच्छा इथे काम सिद्धिता. माऊलीची ओवी आहे, तशी तृष्णा वाढीन लिहा मेरूही हाता आली तरी म्हणे एखाद्या दारू नाही ओळगो. मग अंतकरणातला कामनारूप रजोगुण वृत्ती विशेष, हे मला अप्राप्त विषयाच्या प्राप्तीची कामना, त्याला म्हणतात इच्छा. इच्छाही पाहिजे. मग ध्यानाचे हेतू किती झालेत? मग बोला आता हे 3. एक विधी, त्याच्यावर पुरुषाचा विश्वास, आणि त्याच्या अंतकरणात पुन्हा तसं करण्याची इच्छा. इच्छा जर नसेल तर सनाई तोंडात घातली तरी तो त्याचा फुंकण्याकरता तयार होणार नाही. मग ज्ञानाची तिन्ही काय म्हणतात? ज्ञानाची तिन्ही हेतू आहे का? नाही. ज्ञानाकरता विधी लागत नाही. पुन्हा त्याच्या ठिकाणी विधी विश्वास तर लागतो, पण विधीची आवश्यकता विधी असलाच पाहिजे असं नाही. आणि पुन्हा त्याला काय म्हणतो आपण? अनुष्ठानाचा आग्रह असला पाहिजे असं काही नाही. उलट त्याची इच्छा काय? चंद्राचं दर्शन होऊ नये, त्याच्याकरता तो छाता बेता घेऊन निघाला, पण त्याला झालं की नाही? म्हणजे तिथे विधी विश्वासाधिकाची आवश्यकता नसते. तिथे प्रधान म्हणजे विश्वास लागत नाही असं म्हणायचं नाही, पण त्याला काय म्हणतो आपण? अवांतर काय परम काय. अवांतर प्रयोजन काय आणि परम प्रयोजन काय. तसं ज्ञानाचा अवांतर प्रयोजन विश्वास आहे, पण त्याचं परम प्रयोजन काय? प्रमाता प्रमाण प्रमेय. आणि ध्यानाचं परम प्रयोजन कोण आहे? विधी, विश्वास, पुरुषीची इच्छा वगैरे असं पद्धतीने घ्या. तृत इथल्या सांगतात त्या आशयाने विचार करायचा ठरला तर. ज्ञानाचे नाहीत. ध्यान आग्रहाने करावे लागतं. ध्यान आग्रह काय करावा लागतो? ध्यान करायचं म्हणलं तर चंचल वृत्ती लागेल का स्थिर लागेल? बोला स्थिर वृत्ती लागेल. आणि स्थिर वृत्ती करण्याकरता, चंचल वृत्ती स्थिर करण्याकरता शम करावं लागेल की नाही? शम म्हणजे परमार्थाला प्रतिबंधक स्वाभाविक विषय वासनेपासून मनाला आवरायचं आणि आपल्या ध्येयाकडे लावायचं. त्याच्याकरता कष्ट आहे ना. मन कैसे केवढे पाहू जाताना सापडे एरवीला आठवया तोकडे त्रिलोक्या. अर्जुनासारख्या तक्रार केली देवाला, चंचल मी मन कृष्ण परमाती बलवत दृढम तश्याम निग्रमणे वायुरीवशी दुष्क्रम. देवाने सांगितलं असंशम महाभाव,
मनो दुर्निग्रहम चलम. परंतु अभ्यासेन तू कोणते वैराग्याने चुकू येते. अभ्यासाने आणि प्रयत्नाने त्याला स्थिर करता येईल. आणि कानोबा राय तुकोबरायचे बंधू तेही म्हणतात काय काय करू ते या म्हणा परिणाय की नारायण करू नये त्याची करू वंचना निवपताना आदरले भलते असावे धावे सैराट. किती वर्णन केलं त्या नाटामध्ये. पण असं जरी असलं तर मन ताब्यात येत नाही असं नाही. बहुत चंचल चपळ जाता येता न लगवेळ. ते गोपाळ सुद्धा देवाला काय म्हणतात तुका म्हणे तू राख मनेरी मग त्या येरी आम्ही जाणू. इतर काय आम्ही राखतो इंद्रिय पण मनेरी आहे तू राख असं देवाला म्हणतात. पण मग मनाचा निग्रह करताच येणार नाही का. हे मन किती वाईट असलं तरी एक गोष्ट याची चांगली ना या मनाचे एक निके देखील गोडीच्या टाया सोके म्हणून अनुभव सुखाची कवितिके दावी जायची. मग काय करावं या आटा पारा माजारी मोठके निमिष भरी दे तू जाय. मग जे जे का निमिक देखील माझे सुख ते तुले अरोचक विषय घेईल. मग हळूहळू गोडी लागल्याच्या नंतर ते मुंगळा त्याला गुळाच्या भेलीची गोडी लागते आणि गोडी लागल्याच्या नंतर त्याची ट्राली तुटून येते मागची पण ते मुटकं सोडतं का. तसं या मनाचं आहे. मना एकदा ते एखाद्या ठिकाणी लत लागत नाही जडत नाही आणि जडल्याच्या नंतर परत माघारी घेत नाही. काय सुरुवात त्याची परत माघारी येणे सोसे मन झाले हाव भरी आणि मग परत माघारी घेत नाही. एकदा ते जडलं ना ते काही केलं मग माघारी घेत नाही. देहमवा पातयामी कार्यमवा साधयामी म्हणून त्या मनाला पण त्याकरता आपल्याला काय करावं लागतो पहिले आग्रह असावा लागतो. म्हणून ध्यान आग्रहाने करावे लागते. ज्ञानाचा आग्रहाची जरुरी नाही कारण निरंतर ध्येयाकार चित्तवृत्तीला काय म्हणतात बोला ध्यान म्हणतात. आणि त्यात वृत्तीमध्ये चंचलता असेल तर आग्रहाने वृत्तीची काय करावी लागते आपल्याला स्थिती करावी लागते. आणि ज्ञानरूप अंतकरण वृत्तीने पदार्थावरील आवरणाचा तात्काळ काय करावा भंग झाला असता ताबडतोब आपल्याला काय होते ज्ञान होते. म्हणजे ज्ञानामध्ये अंतकरण वृत्तीने पदार्थावरील आवरणाचा एकदा तात्काळ भंग केला म्हणजे शेवळ बाजूला सारलं का पाणी असतं बाबुळीची सारावे हाती पाणी तो असे ऐते. तसा अज्ञानाचा आवरण भंग झाला का त्या ब्रह्माचा आत्मत्वाने आपल्याला साक्षात्कार होतो. मग त्या वृत्तीच्या स्थितीची आवश्यकता आहे का. एकदा ज्ञान झालं एकदा आपल्याला कळालं ही बॉटल आहे मग चिंतन करावं लागतं ही बॉटल आहे हा घट नाही बॉटल आहे असं चिंतन करावं लागतं का नाही. ज्ञानात पुन्हा पुन्हा चिंतन करण्याची गरज नाही. ध्यानात मात्र पुन्हा पुन्हा करावं लागतं. तत्चिंतनम तत्कथनम हे ज्ञानाचा श्लोक झाला. पण ध्यानामध्ये काय त्याला काय म्हणता येईल तुका म्हणे आळी जीवेनुरीची वेगळी पण त्याला काय दिनरजनी आचे धंदा गोविंदाचे पोवाडे रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे अशा पद्धतीने ते पुन्हा पुन्हा करावं लागतं. म्हणजे विजाती वृत्तीप्रभाव अनंतरिता सजाती वृत्तीप्रभाव ध्यानम अनात्मकार त्या बाह्य अनात्मकार पादा वृत्ती काढायची आणि ध्येय असणाऱ्या ब्रह्माकर ती पुन्हा पुन्हा जोडायची. ध्यान करत असाल तर ते पुन्हा पुन्हा वृत्ती तिथे आणावी लागते. त्याचा तो अभ्यास करावा लागतो. बघा ज्ञानरूप अंतकरण वृत्तीने पदार्थावरील आवरणाचा तात्काळ भंग झाला असता ताबडतोब ज्ञान होते आणि मग वृत्तीच्या स्थितीचा उपयोग नसतो. म्हणून आग्रहाची जरुरी नाही. वैकुंठवासी चतुर्भुज विष्णूच्या ध्यानाप्रमाणे मी काय आहे ब्रह्म आहे हे कोणते ध्यान ध्येयानुसार ध्यान कोणते नाही प्रतीक ध्येय नाही परंतु ध्येयानुसार ध्यानात फक्त ध्येयाकार वृत्ती असते आणि ध्यानात बघा ध्येयाकार ध्येयात फक्त वृत्ती कशी असते ध्येयाकार म्हणजे ध्यानुसार ध्यानाने अंग्र ध्यानामध्ये अगदी किंचित सा फरक आहे. ध्यानुसार ध्यानामध्ये ध्येयाकार वृत्ती असते आणि अंग्र ध्यानामध्ये ब्रह्माकार वृत्ती असते. पण मग दोन्हीकडे एकाकडे सगुण ब्रह्माचं आहे ते ध्यानुसार ध्यान निर्गुण ब्रह्माचं आहे ते अंग्र ध्यान. मग दोन्हीमध्ये ध्येयाकार वृत्ती असते. पण अंग्र ध्यानामध्ये आत्म्याशी अभेद चिंतन करून केलेलं ध्यान. पण अभेद चिंतन करून म्हणजे ब्रह्माचा अपरोक्ष ज्ञान झालेला आहे का नाही. फक्त भावनेच्या प्रांतातून मी कोण आहे ब्रह्म आहे मी कोण आहे ब्रह्म आहे असं तो म्हणत जातो. आणि मग हे झालं अंग्र ध्यान. ते आता पुढे बोलतात बघा. तिसरा नंबरचा आकडा बघा. ब्रह्म ध्येनात ब्रह्माचे आत्म्याशी अभेद चिंतन करून ध्यान असते म्हणून त्यास काय म्हणतात अंग्र ध्यान म्हणतात. त्याचं स्पष्टीकरण पुढे दिलं. ध्येय स्वरूपाचा म्हणजे ब्रह्मस्वरूपाचा आपल्याशी म्हणजेच आत्म्याशी अभेद करून पण तो कसा ज्ञानाने नाही भावनेने असा अध्यर्काचा भावनेने अभेद करून चिंतन करणे हेच काय आहे अंग्र ध्यानाचे स्वरूप. ज्या पुरुषास ब्रह्माची आत्मत्वाने महावाक्याद्वारा अपरोक्ष ज्ञान होत नाही त्याने शास्त्राच्या विधीने त्या विधीवर असलेल्या विश्वासाने आणि पुन्हा अट्टहासाने निरंतर काय म्हणावं मी ब्रह्म आहे मी ब्रह्म आहे. आपण म्हणतो ना मनी नसो तरी नसो वाचे तरी वसो असं निरंतर त्याने म्हणत राहावं. काय म्हणावं अहम ब्रह्मास्मी. कळू न कळू खरं म्हणण्याचं पुण्य तरी लागेल. कारण कालच बाबा कीर्तनात बोलले मी देय म्हणता ब्रह्महत्या कोटी येऊन या पाठी तो पटेते. मग कोट्यावधी ब्रह्महत्येचं पातक घेण्यापेक्षा मी ब्रह्म आहे असं म्हणून अदृष्ट पुण्य का निर्माण होणार नाही.
म्हणून काय म्हणत जाऊ अहम ब्रह्मास्मी, फक्त वेड्या लोकात म्हणू नये, कारण ती बावळट आपल्याला डागायला बसली. जी जाणती लोक तिथे नाही तर मग आपल्या मनात ब्रह्मध्यान चालू द्यावं, अंग्र ध्यान, अहम ब्रह्मास्मी असं म्हणावं. म्हणून अट्टहासाने निरंतर मी ब्रह्म आहे असे अंग्र ध्यान केले तर काय होईल, त्या ध्यानाने आहे ना, त्यास ज्ञान होऊन ध्यानाच्या काय पुढे भक्तीने धरली हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. मग ध्यानसुद्धा हे एक प्रकारचं भक्तीचं प्रकार आहे ना, त्याच्या उदरी काय होईल, ज्ञान येईल, ज्ञानाने त्याला साक्षात्कार होईल क्रमाने क्रममुक्ती, म्हणून ते ज्ञान होऊन मोक्षप्राप्ती होईल. तुका म्हणे मुक्ती परनिल्य नोवरी, आणि आता दिवसचारी ठेळी मिळी. आता दुसऱ्या रीतीने पुन्हा अंग्र उपासना सांगतो, त्यालाच प्रणव उपासना म्हणतात. तो प्रकार आपण परवा दिवशी पाहूया. आज थांबू. कुंडली